एकमात्र खिलाड़ी है जिनके नाम मैन ऑफ द सीरीज के 5 ट्रैक्टर है। 5 ट्रैक्टर मैन ऑफ द सीरीज जीतने वाला भारत का एकमात्र खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर। क्या बात है। मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला बाइक्स मिळतात, मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला 4 व्हीलर मिळाले आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत। हे प्रेक्षक बघा अत्यंत प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे बघतायत, त्याचबरोबर ते त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे हातवारे करतायत। कडाक्याची थंडी तिला न जुमानता इथे धडाकाबाज बिग बॅश चषक त्यांनी गाठलेला आहे आणि त्यांच्या आवडीचे खेळाडू त्यांना पाहायला मिळतायत। त्या ज्या क्रिकेटची अपेक्षा प्रेक्षक वर्ग करतोय तेच क्रिकेट आतापर्यंत या धडाकेबाज बिग बॅश धमाकाने त्यांना दाखवलेलं आहे। अनेक मालिकावीर साठीची बक्षिसं घेणाऱ्या खेळाडूंच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो। बाइक्स मिळाल्या होत्या, त्याचबरोबर 4 व्हीलर मिळाल्या आपण पाहिल्या, परंतु 5 ट्रॅक्टर ज्या खेळाडूला मिळालेत असा हा खमका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित चंदिगडिया। सावळेश्वर सावळे संघाकडून गावचं प्रतिनिधित्व करत असताना किरण पवारला अनेकदा खेळताना आपण पाहिलंय। सभी दर्शकों की जानकारी के लिए, सभी टीमों के और खिलाड़ियों की जानकारी के लिए एक सिंगल ही वाइड है और उसी के तहत ही डिसीजन हो रहे हैं और आने वाले समय में भी उसी के तहत ही डिसीजन जरूर रहेंगे। सिंगल वाइड ही रहेगा पूरे टूर्नामेंट में, ये ध्यान आप दें। बघा ती जी ट्रीम लाइन आपल्याला पाहायला मिळते, त्या ट्रीम लाइन वरूनच जर ट्रीम लाइन क्रॉस झाली तर चेंडू वाईड दिला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष असावं। ती जी गाईडलाईन आहे ती क्रॉस झाली तर वाईड, आणि शफल वाईड या स्पर्धेमध्ये मान्य नाही। त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर ऑल प्लेयर्स, प्लीज कीप इन टू अकाउंट दिस। या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे। 6 षटकाचा यानंतरचा सामना किरण पवार की जे सावळेश्वर सावळा संघाच्या वतीने ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत, त्यानंतर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधून आज त्यांना आपण करीम 11 मधुबनी बिहार मधून खेळताना बघत आहोत। पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बेंगॉल या संघामध्ये अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत। अत्यंत चांगलं क्रिकेट त्यांचं सुद्धा इथे राहिलेलं आपण पाहू शकाल। अच्छा रजनीतील धडाकेबाज बिग बॅश धमाकामधील हा दुसरा सामना इथे सुरू होतोय लीग स्टेजचा। बॅटिंग करणारा संघ अर्थात करीम 11 मधुबनी बिहार। सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असलेली आपण पाहू शकाल। गेंदबाजी के लिए पायल मल्टीप्लाजा आसनसोल वेस्ट बंगाल और बैटिंग के लिए एलके स्टार राजकोट, और अच्छी शुरुआत रही है यहाँ अनिकेत सानव की। गेंद को घुमाने में कामयाब रहे और पहली गेंद यहाँ क्या बेहतरीन तरीके से घुमाई है। इस बार भी गेंद को घुमाने की कोशिश जरूर थी। अच्छी शुरुआत यहाँ अनिकेत सानव के जरिए। अनिकेत सानप की ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती। अधिक खरं तर अधिक वेग देण्याचा प्रयत्न निश्चितच इथे करत नाहीयेत गोलंदाज। चांगली गोलंदाजी। यावेळी चेंडू पुढ्यात ठेवलेला आहे, स्वतःला स्ट्रेच करत असताना खेळण्याचा प्रयत्न करतोय। उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्याच्या अगदी जवळून चेंडू इथे काढलेला आहे उजव्या इष्टीच्या बाहेरून। चांगली गोलंदाजी। फिरकी के जादूगर, टेनिस क्रिकेट विश्व के भारत के एक ऊंचे दर्जे के स्पिनर्स के रूप में जाने जाते अनिकेत सानप, और क्या गेंद की उन्होंने। किरण पवार साठीचा हा चेंडू कंट्रोल पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतो। बघा फलंदाज म्हणून तुम्ही किती आक्रमक असू द्या, तुम्हाला थांबवण्याची धमक जर गोलंदाजामध्ये असेल तर तो करून राहतो, अनिकेतने तेच केलेलं आहे। और यही खासियत है 70-70 धमाका बिग बैश की। हर एक टर्फ पर मैचेस होते हैं, लंबे ग्राउंड पर होते हैं, छोटे ग्राउंड पर होते हैं, मिट्टी के विकेट पर भी मैचेस होते हैं और बारिश में सीमेंट के विकेट पर भी मैचेस होते हैं। अलग अलग विकेट पर भी मैचेस रखने की कोशिश रही है। अत्यंत चांगला चेंडू इथे आपल्याला
यॉर्कर लेनचा पाहायला मिळतो. म्हणजेच ती सगळ्याच पद्धतीचा अनुभव इथे प्राप्त करणारे खेळाडू या स्टेजला खेळतात. त्याचमुळे क्रिकेट हे अधिक रंजक बनलेलं आहे आणि क्रिकेट हे अगदी अधिक परिपक्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आप अगर प्रोफेशनल क्रिकेट खेलते हो तो आपको किसी भी फॉर्मेट के लिए, किसी भी विकेट के लिए, किसी भी बॉल के लिए तैयार रहना चाहिए. अगदी बरोबर आहे आणि त्याच अपेक्षा प्रेक्षकांच्याही असतात. अनिकेत सानपने फेकलेला हा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, त्यावर आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे आणि आश्चर्यकारकरित्या इथे अंतर मिळतंय. फोर्सिबल स्ट्रोक, पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आपण वाट बघूया. इथे धावा मिळाल्या 6, म्हणजेच किरण पवारचा षटकार. इस बार थोड़ा सा दूर से घुमाया था, इंतजार किया गेंद का और सामने की दिशा में इस गेंद को खेला 6 रनों के लिए. किरण पवार को आप ज्यादा देर तक खामोश नहीं रख सकते और उसका यहां फायदा उठाते हुए एक बड़ा हिट यहां लगाते हुए किरण पवार. किरण पवारचा हा गंभीर वार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूला त्याने सीमारेषेच्या वरून धाडलेल्या षटकार आला की जो मच निडेड होता. कारण या अगोदरचं जर त्या षटकाचं अनालिसिस आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा अनिकेत सानपने खर्च केल्या होत्या. त्यामुळे वेळेची नजाकत किंवा डिमांड ऑफ टाइम लक्षात घेत असताना हा मोठा फटका आलेला आहे. त्यामुळे जर पूर्ण षटक आपण पाहिलं तर ज्यामध्ये 8 धावा खर्च करताना गोलंदाजाला आपण पाहिलेला आहे. 8 धावा धावफलकावर, एकही गडी बाद नाही. किरण पवार आणि त्याचबरोबर रोहित चंदीगडिया हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात एलके स्टार राजकोट बिहार या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतात. भावेशच्या वतीने दुसरं षटक इथे हाताळलं जात आहे. पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बंगाल या टीमच्या वतीने खेळत असलेला आपल्याला आता भावेश पाहायला मिळतो. या अगोदर या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी एक गाव गटाच्या त्यांच्या संघाने जरूर केलेली आहे आणि त्यानंतर पुढे पाहत असताना ऑल इंडिया फॉर्मॅट मध्ये भावेश खेळतोय. रोहित साठीचा हा चेंडू आहे. समोरच्या दिशेने ऑन द राईज पद्धतीने खेळत आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी हलकासा पुढचा पाय त्याने हलवला होता. त्यानंतर चेंडूपाईचा संपर्क आणला. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो रोहित चंदीगडिया. रोहित साठीचा आणखी एक आखूट टप्प्याचा चेंडू, फलंदाजाच्या समोरून अचानकरित्या इथे चेंडूने उसळी घेतलेली आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. आणखी एक चांगला चेंडू, गोलंदाज भावेश पवार. 8 धावा धावफलकावर, एकही गडी बाद नाही. दुसरं षटक सुरू. आणखी एक आखूट टप्प्याचा चेंडू आहे. गोलंदाज भावेशने इथे फलंदाजाला 4 मुंड्या चित केलेल्या आहे. त्याला फ्रस्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी भाग पडलेला आहे. त्याच्यावर मानसिक वार केलेला आहे. व्हाट अ गुड बॉलिंग. एक तरफ चंडीगढ़ पंजाब हरियाणा से का बड़ा खिलाड़ी और दूसरी तरफ महाराष्ट्र का बड़ा सितारा भावेश पवार. रोहित साठीचा हा चेंडू, आणखी रोहितला हे कोड सुटता सुटेना ज्या पद्धतीची विविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय भावेश पवार. गेंद को घुमाने में कामयाब रहे इस बार और यहाँ टेस्ट ले रहे हैं इस वक्त रोहित चंदीगढ़िया की भावेश पवार. क्यों भारतीय टेनिस क्रिकेट में इनका बड़ा नाम है दिखाते हुए भावेश. अग्नि परीक्षा अजूनही सुरू आहे फलंदाजाची. इथे कसे बसे खरं तर स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये सक्सेसफुल ठरले रोहित चंदीगडिया. काय विविधता दाखवलेली आहे. सुरुवातीचे 4 चेंडू सेट चांगल्या फलंदाजाच्या विरोधात निर्धाव टाकणं हे अत्यंत कठीण काम आहे, परंतु भावेशने ते इथे लीलया करून दाखवलेले आहे. 9 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. या अगोदरच्या षटकातही तसंच काही झालं होतं. 5 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. इथेही तेच झालेलं आहे. स्कोर शीटने तिचा ट्रेंड कायम ठेवलेला आहे आणि शेवटच्या चेंडूवर इथे कोंडी फोडलेली आहे धावफलकाची. इथे चक्रव्यूह भेदलेला आहे. नाव आहे किरण पवार. त्याचा हा षटकार. लगातार दूसरे ओवर में आखिरी गेंद पर छक्का जड़ा और देखा इस गेंद को आने दिया और उसके बाद घुमा दिया इस गेंद को 6 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक देखने मिला किरण के बैट के जरिए और दोनों ओवर में बॉलर ने दबाव क्रिएट किया था पहली 5 गेंदों पर, मगर उस दबाव को हटाया किरण पवार ने आखिरी गेंद पर और उसी के कारण ऐसा लग रहा था कि एक ओवर एक अच्छा जा रहा है. उसी वक्त ये जो छक्का जड़ा ना, एक कॉन्फिडेंस जरूर एलके स्टार को मिलेगा. 2 ओवर के बाद 15 रन. दोन्ही वेळेला अगदी वेळेची जी मागणी आहे ती पूर्ण केलेली आहे फलंदाज किरण पवारने.
असं म्हणतात की कठीण प्रसंगामध्ये धावून येतो तोच खरा मित्र, अदरवाईज तुमचे मित्र तुमच्या बरोबर अनेक गोष्टींसाठी असू शकतात. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. आणि योग्य वेळेला इथे संघाची मदत केलेली आहे किरण पवारने. 6 चेंडूंचा व्यक्तिगतरित्या खरं तर सामना करत असताना 13 धावा धावपलकावर जोडलेले आहेत. 2 षटकं संपतायत, धावपलक 15 वर आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं आणि एकही गडी आतापर्यंत बाद नाही. बघा दोन्ही फलंदाजांनी जवळजवळ 6 चेंडू खेळलेले आहेत, परंतु डिफरन्स काय, स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर तो किरण पवारचा अत्यंत चांगला आहे, परंतु ऍट दी अदर हँड फलंदाज रोहित चंदीगडिया हे आता चांगल्या स्ट्राईक रेट साठी प्रतीक्षित आहेत. पाहिजे या अगोदरचा जो त्यांना अनुभव मिळालेला आहे अगोदरच्या षटकाचा, त्यातून कशा पद्धतीने फलंदाजी करतील रोहित चंदीगडिया. अनिकेत सानप को फिर एक बार मोर्चे पर लाया गया है, जिन्होंने काफी अच्छा किया था पहला ओवर. विकेट तो अभी भी नहीं है मगर 15 रन पर रोका है पावर प्ले में, और उसके बाद फिर एक बार फिरकी के जादूगर मुंबई के अनिकेत सानप आते हुए. मगर किरण पवार और रोहित चंदीगडिया इनके पास भी काफी बड़ा तजुर्बा है. देखना होगा इस ओवर में क्या होता है. अनुभव विरुद्ध अनुभव अशा पद्धतीची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अनिकेत निघाले. रोहित साठीचा चेंडू पायांमध्ये ठेवलेला लॉफ्टेड ऑनड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, वळण देण्याचा प्रयत्न कदाचित गोलंदाजाने केला नसावा, ॲक्युरेसी दाखवलेली आहे, एक धाव मिळाली. स्ट्राइक रोटेट हो चुकी है, यहाँ थोड़ा सा आगे भी किया था, रफ्तार भी रखी थी और लॉन्ग ऑन की दिशा में सिर्फ ढकेला इस गेंद को. अच्छी शुरुआत अनिकेत के जरिए भी देखने मिली यहाँ. इथे स्विच करण्याचा प्रयत्न आहे, बॅटची ग्रिप चेंज केली होती, स्वतःचा स्टान्स चेंज केला होता. प्रचंड वेगाने हा चेंडू अनिकेत सानपने टाकलेला आहे आणि फलंदाज किरण पवारला तुर्तास इथे थांबवलेला आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी, भेदक मारा अनिकेत सानपचा. हा वेळ किती होता, अगदी क्षणाचा विलंब न करता जसे रिव्हर्स साठी वळले, बॉल अगदी त्यांच्या बाहेर टाकला. हाच अनुभव आहे. यावेळी समोर ठेवलेला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न येते, जोरदार अपील केली जाते, पंच मात्र स्थिर आहेत. लेग बिफोर साठी ही अपील दरम्यान केली गेली होती. पंचांची नजर ही घारीप्रमाणे असते आणि त्याचमुळे पंचांनी ते काय हेरले आपण पाहूया. कभी रफ्तार से गेंद को कर रहे, कभी स्पिन कर रहे, कभी आगे रख रहे हैं, और ये विविधता उनके पास है, ये स्ट्रेंथ है अनिकेत सानप की. और हो और एक अच्छी गेंद, रन लेने की कोशिश, और एक रन तो पूरा किया, दूसरे की कोशिश. कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी ज्या पद्धतीने अनिकेतचा वापर केलेला आहे. कधी कधी तुम्ही कर्णधार म्हणून सिच्युएशन बघत असता आणि गोलंदाजाने कोणत्या एंडने अगोदर गोलंदाजी केलेली आहे त्याचा विचार न करता त्याचा एंड चेंज करण्यासाठी प्रवृत्त करत असता. परंतु इथे कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी अनिकेतला एकाच एंडने 2 षटकं देऊ केलेली आहेत. चांगली गोलंदाजी, सूर सापडलेला आहे अनुभवाला, त्याचमुळे आता दुग्ध शर्करा योग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज अनिकेत चांगली गोलंदाजी करतात. 17 रन्स ऑन द बोर्ड. पायंड मधला चेंडू यावेळेस फुल लेनचा अगदी खोलून ठेवलं होतं फलंदाजाला, त्याच्याकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. आणखी एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. जवाब ही नहीं था यहाँ रोहित के पास अनिकेत के इस मैजिकल गेंद का. क्या गेंद घूमी है अनिकेत की, जबरदस्त. हा कोलटप्प्याचा चेंडू आहे, शॉर्ट ऑफ गुड लेनचा, त्यावर कंट्रोल पुलचा इथे फटका आपल्याला पाहायला मिळतो. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं असतं. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा इथे या धावपलकर जोडण्याचं काम फलंदाज करतायत. हालांकि विकेट नहीं मिला अनिकेत को, मगर 2 ओवर में सिर्फ 10 रन, ये बात कुछ कम नहीं है. इतने बड़े टूर्नामेंट में क्या गेंदबाजी रही है अनिकेत सानप, बेहतरीन, जबरदस्त. लिमिटेड ओव्हर क्रिकेट मध्ये तुम्ही किती गडी गमावलेले आहेत त्यापेक्षा किती धावा बनल्या याला अत्यंत महत्व आहे. त्याचमुळे गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर तुम्ही किती फलंदाजांना बाद केलंय यापेक्षा फलंदाजांना कसं थांबवून ठेवलंय, किफायतशीर षटकं तुम्ही किती टाकलेली आहेत, षटकांमध्ये तुम्ही धावा किती दिलेल्या आहेत याला फार मोठं महत्व आहे. त्याचमुळे अनिकेत यांचा हा स्पेल अत्यंत चांगला राहिला, चर्चेत राहिला. गुड बॉलिंग बाय अनिकेत. आणि किरण पवार आणि त्यांच्याबरोबर रोहित चंदीगडिया हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एल्केस्टार
राजकोट बिहार या संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करणारा संघ अर्थात पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बंगाल सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये इथे प्रविष्ट झालेली धडाकेबाज ही स्पर्धा. आणि धडाकेबाजचा जर आपण विचार केला तर शिक्षण, संस्कार, सेवा, कला आणि क्रीडा. कल के दिन सुबह का पहला मैच, कालची उद्याची पहिली मॅच चॅम्प 11 पनवेल विरुद्ध ताई पॅकर सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग करायची, याची नोंद घ्यायची आहे. टाइम वेगळा आहे कारण आजच्या ज्या 2 मॅच उद्या सकाळी आपण खेळवतो आणि व्यंकटेश वॉरियर पुणे, बालाजी राजकोट 11 वाजता ही मॅच उद्या खेळवली जाणार आहे, याची नोंद. म्हणजे दोन्ही टीमने अगदी वेळेवर रिपोर्टिंग करायचं कारण उद्या 10 मॅच व्यावसायिक गटाच्या होणार आहेत, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. पहिली मॅच 10 वाजताच रिपोर्टिंग आहे, दोन्ही टीमने लक्षात घ्या. बेचं गांभीर्य बाळगा. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला इथे यवना सुरुवात झालेली आहे. भावेश पवार आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू भावेश पवारचा बाहेर निघणारा इथे निर्धाव आलेला आहे. यावेळेस आणखी एकदा फलंदाजाला पुढे घेऊन गेले होते, क्रॅम्प केलं होतं आणि इथे स्ट्राइक रोटेट झालेले. भावेश पवार नाराज आहेत. इथे एसटी रक्षकावर ज्या पद्धतीने एसटी रक्षकाने तिथे तो थ्रो दिला होता. आणि याचं महत्वाचं कारण असं की किरण पवार चांगले खेळत आहेत, रोहित चंदीगडिया थोडे स्ट्रगल करतायत आणि त्यांच्या विरोधात या अगोदर सुद्धा आपण पाहिली होती गोलंदाजी करत असताना भावेश पवारने चांगलं शतक हाताळलं होतं. त्यामुळे खेळाडू बदलला तरी सुद्धा सामन्याचा कोर्स चेंज होऊ शकतो. थोड़े से नाराज होते हुए भावेश और क्योंकि विकेट यहाँ आ सकता था, एक कोशिश जरूर बनी थी. भावेश नाराज, और ये नाराजगी क्यों है? अपनी टीम के लिए है. अगदी बरोबर आहे. आपल्या संघासाठी खेळतोय, सर्वोत्कृष्ट प्रदर्शनी ते करायचंय, त्यामुळे चुका टाळाव्यात यासाठीचा हा प्रयत्न. 19 धावा धावफलकावर, 19 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. यावेळेस काय घडलेलं आहे? स्लॉक करण्याचा प्रयत्न किरण पवार करतायत. पुढ्यात ठेवलेला चेंडू त्याला वळण देतोय गोलंदाज भावेश पवार. बघा या अगोदरच्या सामन्यामध्ये भावेशने शॉर्ट ऑफ गुड लेंथवर बरीच गोलंदाजी केली होती, परंतु इथे किरण पवार की ज्याची फलंदाजी ते जाणतात त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी पुढच्या टप्प्यावर करतायत. परंतु पुन्हा एकदा पूर्व पदावर जाण्याचा प्रयत्न भावेशने केलेला आहे. बऱ्याचदा गोलंदाज हे करत असतात, कधी तुम्हाला पुढचे चेंडू टाकतात, त्याचबरोबर मध्येच एखादा चेंडू आखूड टप्प्याचा टाकतात. सेटअप करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असतो. पाहायचंय नेमकं भावेशच्या मनामध्ये इथे आहे काय. किरण पवारने इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेस पंचांनी वाईड घोषित केला. त्याचबरोबर बघूया पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची खरं तर आपण इथे वाट बघत आहोत आणि अगदी बरोबर तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. वाईडसाठी DRS कॉल केला गेलेला आहे. काफी बेहतरीन गेंदबाजी हो रही है सर इस वक्त, जिस तरह से दोनों छोर से स्पिनर्स को लगाया है और भावेश को भी यही इंस्ट्रक्शन थी गेंद को थोड़ा सा धीमा किया जाए. और दूसरी तरफ से अनिकेत सानप ने बेहतरीन गेंदबाजी की और इस स्पिन की जाल में फंस चुके हैं इस वक्त दोनों बैटर, मगर यहां से बाहर निकालना होगा. और ये क्षमता है LK स्टार में भी, पिछले मैच में जबरदस्त परफॉर्मेंस उनका भी रहा था. अगदी बरोबर आहे. या विकेटचा त्यांना चांगला अंदाज आलेला आहे. परिस्थिती कशी आहे, कंडिशन्स कशा आहे, यात बरोबर ते खरं तर परिचित झालेले आहेत. त्यामुळे ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यामुळे त्या प्रेक्षक त्या खरं तर अपेक्षा खूप वाढत असतात आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये इथे खेळ करण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतील यामध्ये ती मात्र शंका नाही. सुरुवात तितकी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. या अगोदरची 3ही षटकं एकेरी धावसंख्या आली होती. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्यामध्ये 7 आणि तिसऱ्यामध्ये 3. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये भावेश पवारच्या वतीने फेकलं जात आहे. दोन्हीही संघाने या अगोदर एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे खरं तर त्यांना या कंडिशन्स सुपरिचित झालेले आहेत आणि इथून पुढे अधिक चांगला खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. लीग फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही बिग बॅश धमाका धडाकेबाज ही ट्रॉफी, ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रभर फक्त मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक इट्स ए फेअर डिलिव्हरी अनेक राज्यांमधून खरं तर इथे खेळाडू दाखल झालेले आहेत. वेगवेगळ्या स्पॉन्सरशिप, वेगवेगळ्या खरं तर पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट बदललेले आहे, टेनिस क्रिकेट पुढे गेलेले आहे. यासाठी आयोजकांचा महत्वाचा रोल आहे, खेळाडूंची ही मेहनत आहे. परंतु त्याचबरोबर जे पॅकर्स असतात, सौजन्यदाते असतात, यांचाही रोल अत्यंत मोठा आहे आणि त्याचमुळे अशा पद्धतीने क्रिकेटचं युनिट एकत्र करणं, त्यांच्या खरं तर सगळ्या गोष्टींवर नजर ठेवणं आणि त्यांना चांगला स्टेज उपलब्ध करून देणं ही जबाबदारी या सगळ्या टीम ओनरनी घेतलेली आहे. त्यांचे आपल्याला ऋण व्यक्त करावे लागतील.
इथे स्विच केलेला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये घेतलेला आहे, क्षेत्ररक्षक गफलत करतोय. क्रिकेटमध्ये एकदा एका चेंडूवर तुम्ही केलेली चूक त्या चेंडूवर तुम्हाला दुरुस्त करता येत नाही आणि त्याचाच नमुना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 1-2 का 4 चौकार. रिवर्स के जरिए स्ट्रोक को खेला, रफ्तार ज्यादा थी इस स्ट्रोक में, गेंद को रोकने की कोशिश जरूर हुई थी मगर कामयाब नहीं रही और चौका जड़ दिया. जो दबाव क्रिएट कर रहे थे स्पिनर्स, उनके खिलाफ रन बनना शुरू हो चुका है और यहां से जरूरत भी थी एक बड़े स्ट्रोक की सर, और स्ट्रोक आ चुका है. धावफलक कुठेतरी थांबलं होतं, त्या धावफलकाला सुरू ठेवण्याची महत्वाची जबाबदारी किरण पवार अर्थात केपी वर आहे. आणखी एकदा इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वानुमान लावतायत, प्री मेडिएटेड शॉट्स ज्याला आपण म्हणतो, की फलंदाज केपीला माहिती आहे भावेश उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर चेंडू काढतोय, स्लाइटली फुलर लेनचे चेंडू इथे त्याला आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचमुळे तो जो पूर्वानुमान लावलेला आहे त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने करतोय किरण पवार. 4 षटकं संपतायत. धावफलक आपण पाहिलं तर एक्सलरेशनच्या त्याचबरोबर आक्रमकतेच्या वेगवान गतीच्या प्रतीक्षेत अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. 25 धावा धावफलकावर एकही गडी बाद नाही. सामना मित्रांनो तुम्ही बघतायत एलके स्टार राजकोट बिहार आणि त्यांच्या विरोधात पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बेंगॉल. तुम्ही तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळता, त्याचबरोबर परिसरामध्ये तुमचं नाव होत असतं. और कल के दिन ग्रुप सी में MS धोनी गंगावती कर्नाटका, उनके खिलाफ MUCC संबलपुर ओडिशा और उसके बाद FM हॉर्सफेड कर्नाटका और धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, ये ग्रुप सी के मुकाबले खेले जाएंगे. और ये इन्हीं मुकाबलों में भी अगर देखा जाए तो ओडिशा कर्नाटक की 2 टीमें भी कल यहाँ खेलती हुई नजर आएंगी. दिल्ली की टीम भी यहाँ कल खेलने वाली है. तो बड़े बड़े सितारे कल भी पूरे दिन यहाँ नजर आएंगे और जो भारतीय टेनिस क्रिकेट पर छाए हुए हैं. आने वाले समय में येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश मोठी स्पर्धा दिनांक 7 ते 12 जानेवारीला टोटल प्राइज 21 लाखाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. पहिला पुरस्कार 12 लाख, दुसरा पुरस्कार 6 लाख, तिसरा चौथा 1-1 लाख आणि वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणावर. पहिलं वर्ष जिंकलं होतं रिग्नेश 11 गोरसई बीने, दुसरं वर्ष जिंकलं होतं वाशी इंडियन्स धारावेने. यावर्षी कोण जिंकणार, जानेवारी महिन्याची वाट पाहावी लागेल. 4 षटकं या अगोदर फेकून झालेली आहेत आणि धावफलकाला हवा तसा वेग फलंदाजांना देता आला नाही. खरं तर चांगली सुरुवात मिळाली होती किरण पवारला. ज्यावेळेस तुम्ही लागोपाठचे 2 षटकार एखाद्या गोलंदाजाच्या विरोधात खेचत असता, त्यानंतर तुम्ही आक्रमकतेकडे वळण्याचा प्रयत्न करत असता, परंतु षटकार आल्यानंतर जवळजवळ 5 चेंडू किरण पवारला तिथे बांधून ठेवलं होतं. त्यामुळे गोलंदाजी जर आपण पाहिली तर ती अत्यंत चांगली झालेली आहे. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाची अर्थात पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बेंगॉलच्या या गोलंदाजाची त्याने खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे. बघा, ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी करायची असते, फर्स्ट सेशन मध्ये तुम्ही गोलंदाजी करता, त्यावेळेस जर चांगली शिस्त तुम्ही दाखवली, त्यावेळेस जर नियंत्रणाने गोलंदाजी केली, कमी खर्चाची गोलंदाजी केली, तर दुसऱ्या सत्रामध्ये मग तुमच्या फलंदाजांना कमी टार्गेट चेस करण्यासाठी मिळत असतं आणि तेच आतापर्यंत या गोलंदाजाने केलेलं आहे. होल्डरसाठी क्रमांक 5 षटक इथे ठेवलं गेलेलं आहे. होल्डरच्या वतीने क्रमांक 5 षटक इथे फेकलं जाईल. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर 2 षटकं उरतायत, अर्थात 12 चेंडू उरतायत. या 12 चेंडूंमध्ये चंदू सर कमीत कमी 5 चेंडू तरी सीमारेषेच्या पलीकडे टाकावे लागतील, तर कुठेतरी जाऊन सन्मानजनक धावफलक इथे येऊ शकतं. खरं तर रात्रीचं क्रिकेट आहे, नाईट क्रिकेट आहे, त्यामुळे नाईट क्रिकेटमध्ये बऱ्याचदा लो स्कोरिंगचे सामने अत्यंत रंजक बनत असतात. पाहायचं इथे गोलंदाजी कशी असेल आणि सेट बॅटर किरण पवारचा माइंडसेट काय आहे. अमन मणिपालचा हा पहिला चेंडू, त्यावेळा उडवलेले क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून समोर आले, इथे टिपला झेल आणि संघर्ष संपलेला आहे. तो म्हणजेच फलंदाज किरण पवारचा 13 चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान आणि किरण बाद. लगातार तीसरा गेंदबाज ऐसा है जो लेफ्ट हैंडर है, उसे आमंत्रित किया गया. अमन मणिपाल जो अंधेरी मुंबई से बिलोंग करने वाले गेंदबाज है. कुछ दिन पहले एनबी ट्रॉफी में भी काफी अच्छी गेंदबाजी रही थी उनकी और पहले गेंद पर किरण पवार जैसा विकेट यहाँ आ चुका है. यहाँ जिस तरह से विकेट है और जो विकेट में थोड़ा सा घुमाव भी नजर आ रहा है, उसी के तहत यहाँ गेंदबाजों को भी आमंत्रित किया जा रहा है गेंदबाजी के लिए वेस्ट बंगाल टीम के लिए. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असलेला आपण पाहू शकाल. सागर अली आलेले आहेत
फलंदाजीसाठी आणि परिस्थिती तितकी चांगली नाही, परंतु तुम्हाला त्यासाठीच इथे या संघामध्ये घेतलं गेलेलं आहे. तुमच्या संघ मालकाने तुमची जी गुणवत्ता पाहिलेली आहे ती या वेळेला तुम्हाला उपयोगात आणावं लागेल. या अगोदर मी म्हटलं होतं की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं ऑल इंडिया फॉर्मॅट मधलं क्रिकेट खेळता, परंतु तुम्हाला इथे अपेक्षांची पूर्ती करावी लागेल आणि त्यासाठी टोकाचं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल आणि इथे डिस्ट्रक्टिव्ह क्रिकेटची गरज आहे. कारण करंट रन रेटचा जर विचार आपण केला तर 6.00च्या करंट रन रेटने धावफलक पुढे गेलेला आहे. 25 धावा धावफलकावर एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत आहात. स्ट्रायकिंग एंडला डिस्ट्रक्टिव्ह बॅटर सागर अली आलेले आहेत. सागर अलीने आल्या आल्या समोरच्या दिशेने अत्यंत चांगला फटका इथे खेळलेला आहे. स्ट्रेट लाईक अँड एरो. दुसरीची मागणी इथे केली जाते. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि पाहता पाहता या 2 धावा इथे सागर अली आणि रोहित चंदीगडिया यांच्या पूर्ण. यही कोशिश होगी आने वाली 10 गेंदे शेष है. यहाँ से स्कोर अगर 45-50 तक भी जाता है तो एक अच्छा टोटल खड़ा हो सकता है. 50 में फाइट हो सकती है और वहां तक जाना जरूर यहाँ चाहेगी टीम. अगदी बरोबर आहे. 50 धावांचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या दिशेने आणखी एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉडी शेप अत्यंत चांगल्या पद्धतीने होल्ड करतायत, परंतु मला असं वाटतं ते टार्गेट ऑन साइड करायची होती आणि चेंडू आपण पाहिला की फार लवकर इथे बॅटला हिट झाला होता आणि त्यामुळेच खरं तर इथे समोरच्या दिशेने चेंडू निघून गेला. एक धाव दरम्यान मिळाली. काफी कम समय में ये गेंदबाज भी काफी अच्छा परफॉर्मेंस दे रहा है और यहाँ 3 गेंदे इन्होंने की, तीनों गेंदे सामने की दिशा में आई है. अगदी बरोबर आहे. चांगली गोलंदाजी समोरच्या दिशेने जिकडे प्रोटेक्शन अवेलेबल आहे तिकडे फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पाडतात. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन्स इथे गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे त्या रचनेला विचारात घेत असताना तिच्या अनुरूप फलंदाजांना तिकडे खेळण्यासाठी भाग पाडलं जातं. चांगला प्लॅनिंग गोलंदाजाचं, त्याचबरोबर जी गोष्ट त्याने डोक्यात घेतले त्याचं एक्झिक्युशन चांगलं आहे. थॉट प्रोसेस क्लिअर आहे गोलंदाजाची. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत रोहित की जे फार काळ या खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत, परंतु त्यांना तितकी प्रोडक्टिव्हिटी देता आली नाही. परंतु हे ज्या शृंखला जडलेल्या आहेत त्या ब्रेक करण्याचा प्रयत्न करतील. समोरच्या दिशेने इथे फटका खेळलाय आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होती तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रोहित चौराशियाचा हा षटकार. रोहित चंदीगडिया इस बार थोड़ा सा आगे किया था इस गेंद को और भेज दिया सीमा रेखा के बाहर. यहाँ गलती नहीं चलेगी और इस वाइड के बाद एक बड़ा हिट भी यहाँ लगा दिया है और कमबैक कर रहे हैं क्योंकि ये इनिंग खत्म नहीं हुई सर और कोशिश तो यही है कि ज्यादा से ज्यादा रन यहाँ आने वाले समय में बटोरे जाए. बघा या अगोदर तुम्ही कसे खेळलात त्यापेक्षा आता उर्वरित चेंडू किती शेष आहेत, त्यावर किती धावा आल्या पाहिजेत याचा रोड मॅप तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. या अगोदरचा फटका अत्यंत चांगला होता रोहितचा, त्यावर षटकार आला होता त्यामुळे थोडा वेग मिळालेला आहे धावफलकाला. इथे कड लागली होती, ज्या पद्धतीने आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. पंचांचं बोट आभाळाकडे, याचमुळे फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. या अगोदर आला षटकार आणि त्यानंतर फलंदाजाला घ्यावी लागली माघार. फलंदाज रोहित बाद. ये गेंद थोड़ी सी नीचे भी रही, पिछले गेंद के मुकाबले थोड़ा सा पीछे किया था, लेन पर किया था. पिछली गेंद और पिच की थी, यहाँ लेन पर गेंद को किया और उसका फायदा यहाँ जरूर हुआ है गेंदबाज को. और वापस लौटेंगे रोहित चंदीगडिया. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आलेले आहे, त्याचबरोबर रनआउटच्या रूपाने एक फलंदाज बाद झाले. षटकाची सुरुवातच जणू काही गोलंदाज अमनने फलंदाजाला बाद करताना केली होती आणि चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. इथे आपण ऑन स्क्रीन पाहिला कशा पद्धतीने फलंदाज शॉर्ट राहिलेले आहेत, ती धाव त्यांना कंप्लीट करता आली नव्हती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण पाहू शकाल. सामना एलके स्टार राजकोट बिहार आणि त्यांच्या विरोधात पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बंगाल या 2 संघांदरम्यान आहे. दोन्ही संघांनी या अगोदर एक सामना जिंकलेले आहे. जिंकलेल्या सामन्याचं महत्व वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये ते खेळली जात आहे. सागर अली 2 चेंडूचा सामना करत असताना 3 धावांवर खेळत आहेत आणि राज पासवान यांची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. इनिंग ब्रेक में टॉस होगा. दोनों टीमों से विनती है आपको टॉस के लिए आना है. आर रिबड़ा
और उनके खिलाफ करीम 11 मधुबनी बिहार दोनों टीम के कप्तान से विनती है आपको इनिंग ब्रेक में टॉस को लिए आना है। यहाँ अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक यहाँ किया है एक 6 के बावजूद, मगर मैदान के अंदर राज पासवान वेस्ट बंगाल क्रिकेट का एक बड़ा सितारा गोलंदाजाने फलंदाजांना आक्रमक पवित्रा घेण्यापासून रोखलेला आहे। राज छाटीचा हा चेंडू फार दूरवर टाकलेला आहे। अँग्युलर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो, पंच वळलेत, हा चेंडू वाईड। थोड़ी सी रफ्तार भी बढ़ाना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर भी रखना चाहते थे और एंगल बनाकर गेंद बाहर ज्यादा बाहर गई और उसी के कारण वाइड बॉल। पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार होत असलेला आपण पाहू शकाल। 36 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट। दिस इज द 5th ओव्हर। अधिक गतीने टाकलेला चेंडू इथे कव्हरच्या दिशेने उडवलेला आहे। क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवतात, फेकी करतायत। फक्त आणि फक्त एक धाव मिळाली। या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये एक षटकार जरूर आला होता, परंतु इतर जर रकाने आपण पाहिले तर त्यामध्ये 2 विकेटचे रकाने आपल्याला पाहायला मिळतात, 2 वाईड बॉल, त्याचबरोबर 2 सिंगल आणि 1 दुहेरी। अशा पद्धतीने दोन्ही आकड्याला मैदानाच्या आतमध्ये इथे या षटकामध्ये महत्व आलेलं आपण पाहिलं। 12 धावा खर्च झाल्या, अमनने एका फलंदाजाला परतवलं। इस ओवर में तो सर रन बने हैं, 12 रन इस ओवर से आए, एक ओवर अभी भी शेष है और यहाँ से अगर 12-15 रन बनते तो एक अच्छा टोटल, फाइट करने वाला टोटल यहाँ बन सकता है। वही कोशिश रहेगी। सागर अली और राज पासवान वेस्ट बंगाल के 2 खिलाड़ी मैदान के अंदर है इस वक्त और उन्हें यही कोशिश करनी है कि इस गेम को इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाए जाए। अंडर फ्लडलाइट इथे सामने खेळवले जात आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर वातावरण अत्यंत थंड आहे, त्यामुळे चेंडू कसा ट्रॅव्हल होईल हे फार महत्वाचं आहे। म्हणजे त्यासाठी तुम्हाला अधिकचं चांगलं टायमिंग, त्याचबरोबर चांगला फोर्स तिकडे द्यावा लागेल। त्यामुळे 45-50 धावा जरी आल्या तरी सामना मात्र चुरशीचा होईल, यामध्ये शंका नाही। ये आखिरी ओवर में गेंदबाजी के लिए भी वेस्ट बंगाल की ही बॉलर है, कोलकाता के शुभनील रॉय होल्डर, और 2 बैटर है वो भी वेस्ट बंगाल के। इस वक्त वेस्ट बंगाल के 3 खिलाड़ी इस वक्त आमने सामने। एकाच राज्यातून 3 खेळाडू इथे खेळत असलेले आपण बघतो। या अगोदरच्या सामन्यामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्र जर पकडला तर 7 राज्यांमधून खेळाडू होते आणि या स्पर्धेचं 7 तारांकित आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। 37 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद। शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज होल्डर येत आहेत। होल्डरचा हा चेंडू होल्डरच्या डोक्यावरून इथे खेळून काढलेला आहे। अत्यंत चांगला फटका, बॉटम हँडची चांगली ताकद वापरली आणि चेंडूला धाडलेला आहे। स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स। ये रन करने का ओवर है और आखिरी ओवर में होल्डर जैसे आए राज पासवान, ऐसा वेस्ट बंगाल में कहा जाता है, ऊपर आसमान और नीचे पासवान। क्या बात आहे, अत्यंत चांगला यमक जुळलेला आहे। राज याला राज करावा लागेल, त्याच्यासाठी अधिकचा वेळ नाही। फलंदाजाला श्वास घेण्यासाठीही वेळ नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याला आक्रमकतेकडे वळावंच लागेल। सुरुवात केलेली आहे चौकाराने। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, फ्रंट लेग पुढे सरसवला, त्यानंतर लीन फॉरवर्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाजाने। पाहायचंय या चेंडूवर हरकत मिळाली का? हो सर, मिळाली। हल्के हाथों से गेंद को बाहर की तरफ जरूर वहां उन्होंने निकाला और उसी के कारण एक डॉट बॉल यहाँ आता हुआ। दोनों खिलाड़ी एक ही राज्य से एक दूसरे के खिलाफ एक दूसरे की टीम में भी खेल चुके हैं और उसी के कारण यहाँ एक बड़ा स्ट्रोक आया और उसके बाद कमबैक हुआ है। यावेळेस इथे फटका उडवलाय, पाहिजे क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडूच्या खाली आले आणि इथे आपण पाहिला तर हा जेल समाप्त केला गेलेला आहे। आणि क्षेत्ररक्षक कोण आहे तर भावेश पवार। अच्छा कैच, इस गेंद को थोड़ा सा आगे किया था, हल्के हाथों से किया था और बिग हिट लगाना चाहते थे मगर टाइमिंग नहीं हो सका क्योंकि धीमी गति से गेंद आई थी और गेंद के नीचे आए भावेश पवार और जो पहला प्रयास उन्होंने किया था उसमें गेंद तो हाथ से चिटकी थी मगर उसके बाद फिर एक बार कैच पकड़ लिया भावेश। और यह आखिरी ओवर में, पहले ओवर में चौका आने के बावजूद होल्डर ने फिर एक बार कमबैक किया है। 41 पर 3 होल्डर यांचा चांगला होल्ड या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला। फलंदाज बलदंड द्यायचे मोठे फलंदाज, त्याने त्यांच्या विरोधात एक चौकार जरूर खेळला होता, परंतु आपली जी लेंथ आहे त्यामध्ये बदल केला नाही। खरं तर तुम्हाला ड्रायव्हिंग लेंथ करण्यासाठी चेंडू पुढ्यात फलंदाजाच्या टाकण्यासाठी फार मोठं काळीज हवं असतं आणि तेच काळीज जिथे दाखवलं।
थिंकिंग क्लिअर आहे, गोलंदाजाची थॉट प्रोसेस अत्यंत चांगली आहे, त्याचमुळे मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. 41 धावा धावपकावर 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. 3 चेंडूंचा खेळ इथे शेष राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या 50ची आपण या अगोदर चर्चा करत होतो त्या 50 कडे डाव जरूर निघालेला आहे, परंतु त्यासाठी एखादा षटकार एखादा चौकार इथे येणं अत्यंत गरजेचं आहे. ते करण्यामध्ये नवीन आलेले फलंदाज सक्सेसफुल ठरतील का, त्यावरून इथे टार्गेट किती सेट केलं जाईल याची चर्चा आपण करू शकू. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर अमन यादव आलेले आहेत. डावखुरे हाताचे फलंदाज हे नैसर्गिकरित्या आक्रमक असतात, त्या आक्रमणाची गरज सुद्धा आहे. होल्डर पुन्हा एकदा येतील. क्रमांक 4चा चेंडू या षटकातील त्यांच्या वतीने फेकला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वाभाविक आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, इथे गोलंदाज होल्डरचा. नव्याने आलेल्या फलंदाजाला इथे खरं तर त्याची बॉडी स्ट्रेच करण्याची संधी दिली गोलंदाजाने. बऱ्याचदा फलंदाजही डेलिबरेटली अशा पद्धतीने बॅट फिरवत असतात नव्याने मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर वाईट चेंडूवर, जेणेकरून थोडासा वॉर्मअप त्याच्या शरीराला मिळावा. तेच केलेले अमन यादवने. व्हाईट बॉल. या बेचा फटका अत्यंत चांगला आहे. शॉर्ट बॅकलिपने खेळत आहेत, समोरच्या दिशेने खोदून काढलेल्या अक्षरच्या चेंडूला. कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये तुमची मेहनत फार मोठी असते, मिळणारा परतावा कमी असतो. मेहनत फार मोठी, धाव मिळाली फक्त 1. अच्छी गेंदबाजी ओल्डर की। यहाँ आखिरी ओवर में जड़ में गेंदबाजी करना चाहते हैं और या हेलीकॉप्टर के जरिए स्ट्रोक खेलना जरूर चाहते थे अमर यादव, मगर एक ही रन से संतुष्ट रहेंगे। आखिरी ओवर है और 50 तक इस पारी को लेके जाने की कोशिश जरूर रहेगी। 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष असलेला आपण पाहू शकाल। स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर सागर अली, सागर फार लवकर आलेले परंतु त्यांना त्या पद्धतीने ते स्ट्रायकिंग एंड मिळाला नाही। सागर अलीचा हा तडाखा, क्षेत्ररक्षक उपस्थित, बनलेले आहेत दर्शक आणि याचमुळे चेंडू सरळ निघून जातो प्रेक्षकांमध्ये। हा फटका अत्यंत महत्त्वाचा षटकार, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक किया, खेला है, जरूरत थी इसकी ही क्योंकि 50 तक तो जाना है और 50 के आगे भी, और होल्डर के लिए इसी के लिए दूसरे रन का प्रयास नहीं हुआ था। आखिरी वक्त इस गेंद को देखा, पाले में आई ये गेंद और सीधे बल्ले से सामने की दिशा में सिक्सर भेज दिया। 49 धावा धावपलकावर ज्या 50ची आपण चर्चा करत होतो त्याच्या उंबरठ्यावर येत असलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे एलके स्टार राजकोट बिहारचा। गोलंदाजांनी अत्यंत चांगली गोलंदाजी केली पायल मल्टीप्लाझा आसनसोल संघाच्या वतीने, परंतु सागर अलीच्या वतीने इथे हा जो एक षटकार लगावला गेलेला आहे त्यातून धावफलक पुढे सरकलेले आहे। 49 रन्स ऑन द बोर्ड। आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इथेही पंच या चेंडूला वाईड घोषित करतायत आणि रिव्ह्यू वापरला गेलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने। शेवटचा चेंडू आहे, रिव्ह्यू इथे शिल्लक आहे, त्यामुळे कर्णधाराने त्या दृष्टिकोनातून विचार केला, तो वापरण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे आणि पंचाने चेंडू मात्र वाईड दिला होता। या अगोदर आपण उल्लेख केला होता की सिंगल लाईन वाईड इकडे खरं तर गृहीत धरला जातोय, त्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असलेला रिव्ह्यू वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कर्णधार करतायत आणि ही चांगली रणनीती आहे कारण प्रत्येक धाव महत्वाची। इट्स अ वाईड बॉल, हा चेंडू वाईड आहे। बऱ्याचदा तुमच्याकडे अशा पद्धतीने रिव्ह्यू स्पेअर असेल तर सामन्याचा कोर्स चेंज करण्यासाठी अशा पद्धतीने टॅक्टिकल स्ट्रॅटेजिकल टाइम आउट मिळावा म्हणून खरं तर अशा पद्धतीचे रिव्ह्यू नोंदवले जातात आणि याच बरोबर बॅटिंग टीम अर्थात एलके स्टार राजकोट बिहारच्या 50 धावा पूर्ण, 50 अप फॉर एलके स्टार राजकोट। यावेळेस इथे उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू, त्याला ड्राईव्ह करत असताना आपल्याला खरं तर फलंदाज पाहायला मिळतात। एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल, तिसरी धाव इथे पूर्ण करता येईल का? पंचांचं बोट आभाळाकडे, अत्यंत चांगला प्रयत्न दोन्ही फलंदाजाने केला। 2 धावा शेवटच्या चेंडूवर इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाईल। एकूण धावा आपण जर पाहिल्या तर 6 षटकांच्या अंती आहेत, त्या म्हणजेच 52। 53 धावांचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी। इथून पुढे पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बेंगॉल या टीमला गोलंदाज
हा ज्यांनी कॅच घेतली आहे त्यांनी यायचे आपल्यासाठी 70-70 स्पोर्ट्सची कॅप साई स्पोर्ट्स कडून असणार आहे. आणि पुढच्या मैच टॉस साठी अगले मैच के टॉस के लिए दोनों टीम के कप्तान से विनती है आपको जल्द से जल्द यहाँ आना है. किरण पवार बतौर प्रारंभिक बैटर मैदान के अंदर आए थे. 14 गेंदों में 18 रन किए, बाद में 13 गेंदों पर 10 रन किए रोहित इन्होंने, और 4 गेंदों में 11. ये कुछ अंतिम पड़ाव में अच्छा स्ट्रोक भी देखने मिले सागर के द्वारा, और उसी के कारण 52 और 53 रनों की आवश्यकता. 53 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. और जैसे ये मैच दूसरे पड़ाव में जरूर जाएगा तो मनीष जी पाटिल सर और नरेश जी ढोमे सर हमारे साथ जल्द जुड़ जाएंगे. आइए सर. अरे यार रिबड़ा कप्तान, आपको जल्द से जल्द टॉस के लिए आना है. विरुबा वाघेला. विरुबा वाघेला, आपको टॉस के लिए आना है जल्द से जल्द. हाँ. टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नोएडा प्रेझेंट्स SMR स्पोर्ट्स हाऊस 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल आणि विनरला मिळणार आहेत 12 लाख रुपये, रनरअपला मिळतील 6 लाख रुपये आणि थर्ड प्लेसला 2 लाख रुपये. ही स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सच्या YouTube वाहिनीवर पाहायला मिळेल आणि ही मैदान ही खेळली जाणार आहे गौर स्टेडियम नोएडावर. भिवंडी मोस्ट पॉप्युलर क्रिकेट टूर्नामेंट धर्मराजा चषक 2024. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 2 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 रुपये. एंट्री फीस फक्त 15,000. फक्त 48 संघांना एंट्री आहे आणि ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका बिग बॅश ऑर्गनाइज बाय वरुण एस पाटील तसेच कोणगाव ग्रामस्थ मंडळ आणि 70-70 स्पोर्ट्स. ही स्पर्धा 7 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. ही स्पर्धेचं टोटल बक्षीस असेल 21 लाख रुपयांचं. चॅम्पियन संघाला मिळतील 12 लाख रुपये, रनरअपला मिळतील 6 लाख रुपये आणि सेमी फायनलिस्टला मिळतील 1 लाख रुपये. इंडिव्हिज्युअल प्राइजेसचा जर विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज आयकॉनसाठी बाईक आणि तसेच ग्रामीणसाठी बाईक. एंट्री फीस फक्त 85,000 रुपये. ही स्पर्धा खेळली जाईल छत्रपती शिवाजी महाराज कोणगाव ग्राउंड आणि ही स्पर्धा सुद्धा 70-70 लाईव्ह या YouTube वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळेल. चला जाऊया आपण टॉसच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील चंद्रकांत शेट्टे सर. आजच्या वेळापत्रकातल्या 4थ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेला आहे, म्हणजेच दिबाकरला इम्पॅक्ट केले. दिबाकर इन, रोहित आउट, दिबाकर इन, रोहित चंदीगडिया आउट अँड दिबाकर चौधरी इन. ओके, इम्पॅक्ट अंपायरला सांगितलेलं आहे. दिबाकर गायन इन अँड रोहित चंदीगडिया आउट. इम्पॅक्ट प्लेअर इंट्रोड्यूस केलेला आहे. हा सामना खूप महत्वाचा आहे का तर हा सामना जिंकून आराम करण्याची संधी मिळणार आहे आणि पाहूया ती संधी कोणाला मिळते. उद्या सुद्धा ग्रुप बी आणि ग्रुप सी या एकूण 8 संघांना आपण पाहणार आहोत आणि त्यामुळे जी रंगत मागच्या 5 दिवसांपासून आपण अनुभवतोय तीच रंगत उद्या परवा सुद्धा तुम्हाला अनुभवण्याची संधी मिळणार आहे. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचं आहे. करीम 11 मधुबनी बिहार आणि RAR रिब्डा राजकोट गुजरात.
दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देतील या डावाला. 52 धावांचं लक्ष, 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 52 पूर्ण केलेत. आणि त्याचमुळे पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बेंगॉल या संघाकडून तीच जोडी पाठवली जाते ज्या जोडीने मागच्या सामन्यात फलंदाजी सुरुवात दिली होती. बिलाल आणि मुन्ना हे दोन बॅटर्स पाठलाग करतील 53 धावांचा. पहिल्या डावाचं विवरण जर आपण पाहिलं, किरण पवार खूप वेळापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिले होते, पण तितकेच जास्त डॉट बॉल्स त्यांनी घेतलेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट घसरला. 18 धावांचं योगदान देऊन ते बाद झाले. रोहित चंदिगडिया यांनी 10 धावांची साथ किरणला दिली. सागर अली या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकताना पाहायला मिळाले. एक षटकार त्यांच्या वतीने आपण पाहिला. 11 धावा करत ते नाबाद राहिले. राज पासवान यांनी 5 धावांचं योगदान दिलं आणि अमन यादव हे शेवटच्या टप्प्यावर धावचीच्या स्वरूपात बाद झाले. आणि त्याचमुळे ओव्हरऑल जर बॅटिंग परफॉर्मन्सचा विचार केला तर तितका मनासारखा झाला नाही जितकी अपेक्षा एलके स्टार राजकोटच्या संघ मालकाला होती. आणि तरी देखील बॉलिंग अटॅक जो मागच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेताना पाहायला मिळाला, तोच बॉलिंग अटॅक पुन्हा एकदा या सामन्यात सुद्धा एलके स्टार राजकोट या संघाला तारेल का, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहे. माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत नरेश डोमे सर. आपल्या समालोचन कक्षात स्वागत आहे. थैंक यू मनीष सर, थैंक यू चंदू सर, थैंक यू सुनील सर. जन्नत और जहन्नुम यहीं पर, स्वर्ग और नरक यहीं पर. दर्शकों के लिए जन्नत का माहौल यहाँ पर बनाया जा चुका है. बहुत ही बढ़िया श्रृंखला, बहुत ही बड़ी टूर्नामेंट, धड़ाकेबाज धमाका बिग बैश 2024. तारिक भाई सैयद इनके नेतृत्व में इस श्रृंखला का आयोजन आज अपने इस वडौली गांव में. क्या मैचेस देखने को मिल रहे हैं, क्या बढ़िया मुकाबले हो रहे हैं. बहुत ही अच्छी तरह टीमें, तगड़े खिलाड़ी इस रात को रोशन कर रहे हैं. पहला मुकाबला जो आखिरी बॉल तक आया था, दूसरा मुकाबला भी आखिरी गेंद तक, और अभी देखिए ये मुकाबला 52 रन बनाए 4 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए अब एलके स्टार राजकोट को पायल मल्टीप्लाजा को 53 रन. तो बहुत ही बढ़िया शॉट. ये देखिए क्या खूब खेला है गेंद को. 4 रन. नाउ दैट वॉज अ परफेक्ट स्टार्ट ऑफ सेकंड इनिंग. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळालेली आहे आणि झटपट विजय साकारायचा आहे तोच दृष्टिकोन मैदानाच्या आतमध्ये मुन्नाचा दिसतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि धावसंख्या 4 वर पोहोचली आहे. प्रत्येक षटकामागे 9च्या गतीनं जायचंय, पण पहिल्या चेंडूवर राजू पालतीच्या विरोधात खेचलाय दमदार चौकार मुन्नाने. राजू की एक गेंद, फिर एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक. हवा में जरूर था लेकिन डीप कवर पॉइंट के स्थान पर कोई खिलाड़ी नहीं. 4 रन लगातार दूसरा. या मनस्थितीला बदलू शकत नाही मुन्नाच्या. डाव कुठलाही असू द्या, पॉवर प्लेला चांगल्या पद्धतीनं खेळण्यासाठी त्याच्यावर कॅप्टन विश्वास ठेवत असतात. मैदान कुठलंही असू दे, नाव फक्त मुन्नाचंच चालते आणि तेच नाव आता मागच्या 2 चेंडूंवर चालताना पाहायला मिळालंय. जेव्हा मुन्ना चालायला लागतो भले भले गोलंदाज चालायला लागतात. मुन्ना की मार ना खबर ना सार, आगे भी और पीछे भी. 2 चौके लगातार. फिर एक बार वो बहुत ही बढ़िया शॉट, स्क्वायर कट किया था गेंद को. पॉइंट का खिलाड़ी गेंद के सामने तेजी के साथ 1 रन का इजाफा मुन्ना के लिए. और स्कोर कार्ड के ऊपर 9 रन पायल मल्टीप्लाझा आसनसोल. रिस्क होती ही धाव घेण्यामागे, पण ती रिस्क त्यांनी घेतली. कारण 2 चौकार या अगोदर आले होते, सर्व्हर काही सुरळीत चाललं होतं, पण थोडं टेन्शन आलं होतं. पण दोघांना एकमेकांवर विश्वास आहे आणि तोच विश्वास तुम्हाला जास्तीत जास्त मैदानात टिकण्यासाठी सहकार्य करतो. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर ते मुन्नाच्या नावावर राहिले. राजूच्या विरोधात खूप चांगले चौकार त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. धावसंख्या बिनबाद 9. फिर एक बार हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, और ये पहला झटका. पॉइंट का खिलाड़ी कैच पकड़ते हुए बेहतरीन कैच, और पहला विकेट का नुकसान. बिलाल चले जाएंगे. 0वर गोल्डन डकवर बिलाल शेख परतलेले आहेत. जी सुरुवात दिली होती फलंदाजाने त्या सुरुवातीला कुठेतरी आता गालबोट लावण्याचं काम बिलाल करतोय. चला अंकुर सिंग टॉससाठी यायचं आहे. अंकुर सिंग टॉस के लिए आना है आपको. करीम 11 मधुबनी बिहार के कैप्टन अंकुर सिंह, चलिए टॉस के लिए आइए. और RAR रिब्डा राजकोट गुजरात टीम कैप्टन
चिले टॉस के लिए आई है. नाराजी बघा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण इतकं चांगलं काम मुन्नाने केलेलं आहे पण समर्थन बिलालच्या वतीनं दिलं जात नाही. कव्हरला झेल देऊन ते बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतायत रवी लिंगाला. बिलाल कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे, हालांकि काफी लेट हुए शॉट खेलने के लिए. बाहरी किनारा और पॉइंट का खिलाड़ी क्या बखूबी गेंद के नीचे आए और एक सफलता. पहले विकेट का पतन. आप देख रहे टॉस होने जा रहा है, आगे आने वाला मुकाबला. तर करीम 11 मधुबनी बिहार या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि RAR रिबडा राजकोट या संघाला करायचे फलंदाजी. हा सामना असेल पुढचा तुर्तास चालू असलेला सामना. राजू की गेंद बहुत ही आग उगल रहे अब राजू पहले ओवर में. इससे पहले कि बिलाल शेख को आउट किया था और देखे गेंद बिल्कुल पैरों के बीचों बीच गेंद थी, बल्ला नीचे आया ही नहीं और गेंद विकेट कीपर के दास्तानों में चली गई. एक ब्रेक थ्रू तुम्हाला किती मोटिवेट करतो तेच मैदानाच्या आतमध्ये राजूच्या वतीनं पाहायला मिळते. जसे बिलाल बाद झाले त्यानंतर त्यांची स्ट्रेंथ आता दिसून येते. डॉट बॉल येतो, शेवटचा एक बॉल बाकी आहे पहिल्या षटकातला. राजू पालदी बहुत ही अच्छा शॉट था, लेकिन वाइडिश मिड ऑफ वहां पर मौजूद, तेजी के साथ थ्रो बैक करते हुए, लेकिन एक रन यहां पर तेजी के साथ पूरा होता हुआ. पहला ओवर का खेल खत्म हो चुका है. 10 रन 1 विकेट के नुकसान पर. 10 धावा जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 30. संघमालक किती मोलाची भूमिका नरेश सर अदा करतो, कारण त्यांच्या मोटिवेशनमुळेच खेळाडूंना सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होते. मागच्या सामन्यात तेच पाहायला मिळालं, जेव्हा लखनभाई यांचं ते मोटिवेशन त्यांच्या संघाला मिळालं. संघ जिंकल्यानंतर तो आनंद पाहायला मिळाला. आता सुद्धा संघ अडचणीत आहे LK स्टारचा, तर देखील ते मोटिवेशन संघमालकाचं सातत्याने प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळते. ये बात बहुत ही महत्वपूर्ण है. आप देखिए आईपीएल में किसी टीम का आप मालिक बनोगे, आप कुछ आपकी इन्वेस्ट वहां पर करोगे, लेकिन आपको दुगना रिटर्न मिलता है. लेकिन यहाँ पर किसी टीम के लिए आप कुछ खर्चा करोगे तो मुझे पता नहीं मालिक को एक रुपया भी और नीचे कुछ मिलता है रिटर्न में, बिल्कुल नहीं मिलता होगा. लेकिन फिर भी ये खुशी के लिए मालिक खर्च कर रहे हैं, खुशी के लिए खिलाड़ियों को यहाँ पर उनका हौसला अफजाई कर रहे हैं. ये केवल खुशी के लिए, और खुशी के इसी के कारण ही आज क्रिकेट का माहौल पूरे हिंदुस्तान में रंग लाया जा रहा है. खरंच संघमालकांचं करावं तितकं कौतुक कमी, आयोजकांचं करावं तितकं कौतुक कमी, की आयोजक एक मोकळं व्यासपीठ बनवत आहेत आणि भारतातील खेळाडूंना एकत्र एका मैदानावर आणतायत. याहून क्रिकेटसाठी चांगलं काय होईल. आज धडाकेबाज बिग बॅशच्या माध्यमातून एकूण 12 संघ व्यावसायिक या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आज ग्रुप ए मधले 4, उद्या ग्रुप बी मधले 4 आणि उद्याच ग्रुप सी मधले 4 संघ व्यावसायिक फॉर्मॅट मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. चालू असा सामना पण तितकाच महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार होत आहेत. रोहित पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडा फलंदाज आहेत रवी. रोहित शर्मा की ये गेंद गुड लेंथ के ऊपर गेंद को रखा है और ऑफ स्टंप के बाहर गेंद स्टंप को बाय बाय करती चली जा रही विकेट कीपर के दास्तानों में. संध्याकाळचं सत्र वाटतं तितकं फलंदाजांसाठी सोपं नाहीये. पहिल्या डावामध्ये तेच चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते. गोलंदाज हावी होण्याचा प्रयत्न करतायत. फिर एक बार रोहित की इस गेंद को उठाने की कोशिश कर रहे थे फॉलो थ्रू में तेजी के साथ, लेकिन ये रन पूरा होगा. 1 रन लेग बाइट्स के तौर पर जरूर आएगा. एक अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. यहां पर 11 रन रोक तो लगाई है. काय सुरुवात मिळाली होती मुन्नाची, पण जसे बिलाल बाद झाले आता या डावावर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने LK स्टार राजकोट संघ करतोय. रोहितचं षटक हे खूप चांगलं राहिले आतापर्यंत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा फलंदाजांना जास्तीत जास्त संधी असते, पण या ठिकाणी फायदा उचलतायत गोलंदाज. धावसंख्या झालेली आहे 11 धावा, माफ करा, 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकात एकूण 10 धावा होत्या. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर ही 1 धाव बाईची एक्स्ट्राची. धावसंख्या 11 आहे. धावसंख्या जी आहे आता धीम्या गतीने पुढे सरकते आणि तेच हवंय LK स्टारला. पण पाहूया मुन्नाच्या मनात नेमकं चाललंय काय, कारण त्याने 3 चेंडूंवर बनवलेले आहेत 9 धावा.
इससे पहले की मैच भी आपने देखी होगी, मुन्ना शेख ने क्या बढ़िया बल्लेबाजी करी थी। यहां पर देखिए दर्शकों का जोश और खरोश। स्लॉप करने की कोशिश मुन्ना द्वारा, लेकिन अंपायर तीसरे अंपायर की तरफ जा रहे, ओवर स्टेपिंग नो बॉल के लिए। 11 एक विकेट के नुकसान पर जरूर मुन्ना को फंसाया था। इस वक्त खेल नहीं पाए थे मुन्ना, लेकिन देखिए अब नो बॉल के लिए तीसरे अंपायर की तरफ अंपायर जा रहे। 11 रन 1 विकेट के नुकसान पर रवि लिंगाला और मुन्ना शेख है दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर। मुन्ना शेख ने इससे पहले की बहुत ही अच्छी तरह पारी खेली थी और अपने टीम को जीत दिलाने में बहुत ही बड़ी अहम भूमिका उन्होंने निभाई थी। अब देखिए इस मैच में मुन्ना चेस मास्टर के नाम से जाने जाते हैं। कितना भी बड़ा चेस हो, मुन्ना बखूबी चेस करते हैं, डट कर खेलते हैं, आखिरी गेंद तक खेलने की उनकी कोशिश रहती है। पण गोलंदाज देखील काय माघार घेणारे नाहीयेत। रोहित शर्मा राजू ही तर जोडी सुरुवात नेहमीच करते एलके स्टार्स साठी। त्यानंतर आपण पाहतो राजू मुखिया ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय। 4थं आणि 6वं षटक ज्यांनी हाताळलं होतं आणि त्याच 2 षटकांवर एलके स्टारचा विजय ठरला। त्याचमुळे बॉलिंग स्ट्रेंथ तर परिपक्व आहे एलके स्टारची आणि कदाचित तोच एक एक्स फॅक्टर ठरेल या सामन्यामध्ये। जरूर बहुत ही पावरफुल बॉलिंग अटैक है। राजू मुखिया की बात करें, यह फेयर डिलीवरी है तो एक अच्छी गेंद रहेगी। राजू मुखिया ने आखिरी ओवर जो किया था 9 रन चाहिए थे 6 गेंदों में, लेकिन उन्होंने अपने टीम के लिए शानदार जीत अर्जित की थी। अब राजू मुखिया के ओवर्स पीछे रखे जाते, राजू पालदे के ओवर्स आगे रखे जाते। ये कुछ प्लान रहता है बिल्कुल कप्तान का, लेकिन देखना पड़ेगा इस मैच में ये प्लान कितना कारीगर साबित होता है। क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हातपाय चालवायचे नसतात तर डोकं सुद्धा चालवावं लागते आणि तेच कॅप्टनचं काम आहे, टीम मेंटॉरचं काम आहे आणि आतापर्यंत ते काम चांगलं चाललंय दोन्ही संघांच्या बाजूने। बिलाल बाद झाले पण रवी सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेतोय। 4 चेंडू त्याने घेतले, 1 धाव त्यांच्या नावावर आणि एका बाजूला मुन्ना 4 चेंडूवर त्याने 9 धाव बनवल्या। स्ट्राइक रेट चांगला आहे मुन्नाचा। 53 रन बनाने 36 गेंदों में। फिर एक बार स्क्वायर लेग के लिए खेलना चाहते थे, लेकिन शरीर के ऊपर गेंद आकर टकराती है। रन लेने की कोशिश में जरूर थे, लेकिन किरण पवार तेजी के साथ आ रहे थे तो अपने आप को रोका मुन्ना ने। एकही धाव या षटकात रोहितने खर्च केली नाहीये, तर हेच एक महत्वाची बाजू आहे पॉवर प्ले मध्ये पॉवर रोहितची। ओह बड़ी 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 एज है और ये चले जाएंगे। फाइन लेग के स्थान पर कैच पकड़ा गया। मुन्ना बहुत ही बड़ी क्षति, बड़ा नुकसान। दूसरा झटका पायल मल्टीप्लाजा आसनसोल के लिए। लेग कटर बॉल होता लेफ्टी बॅटर साठी, बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल विकेट कीपरच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि ती खुशी त्यांच्या चेहऱ्यावर सांगून जाते की ह्या विकेटचं महत्व किती होतं। ज्या मुन्नाने या डावाची सुरुवात केली होती, ज्या मुन्नाने फ्लाइंग स्टार्ट दिली होती, ते मात्र ती सुरुवात टिकवू शकले नाहीये। या मागच्या षटकातले 5 बॉल बॅक टू बॅक डॉट आलेले आहेत। पुढच्या बॉलवर जर डॉट आला तर मग विकेट मेडन होऊ शकेल गोलंदाज रोहित। क्या गेंदबाजी की है। इससे पहले की हमने देखा था रोहित शर्मा को पिछले मैच में बहुत महंगे साबित हुए थे। दूसरे ओवर जो उन्होंने फेंका था वहां पर तो 28 रन खर्च किए थे। और वही गेंदबाज है जिन्होंने पहले मैच में 28 खर्च किए थे पहले 1 ओवर में। अब देखिए 1 ही रन खर्च नहीं किया और 1 सफलता अर्जित कर चुके हैं। थंडी किती असू द्या, प्रेक्षक मात्र हे मैदान सोडणार नाहीये। प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून धडाकेबाज चषकाला लाभलाय आणि आज सुद्धा, उद्या सुद्धा, परवा सुद्धा इतकीच गर्दी प्रेक्षकांची धडाकेबाज चषकाला मिळणार आहे। तर नक्कीच आयोजक सुद्धा सुखावले असतील प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून। काय मैच है, क्या मुकाबला है, बहुत ही बढ़िया मुकाबला। रोहित शर्मा की बात करें, क्या बेहतरीन गेंदबाजी करी इस मैच में उन्होंने। 1 ही रन खर्च नहीं किया, मुन्ना शेख को हटाया है। अभी देखिए स्ट्राइक गेंद के ऊपर दीनू कांबळे लॉफ्ट किया गेंद को, बाहरी किनारा, बैकफुट पॉइंट तेजी के साथ, खराब थ्रो है, कोई नहीं कवर करने के लिए। 2 रन का इजाफा इस वक्त। ज्यादा आक्रामक खेलने की कोशिश कर रहे खिलाड़ी और इसी के कारण ये ओवर थ्रोज हो रहे हैं, लेकिन फिर भी देखिए 2 रन के साथ स्कोर आगे जाएगा। इस ओवर से मात्र 2 रन, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 13 रन 2 विकेट के नुकसान पर पायल मल्टीप्लाजा
आसनसोल. मॅच इज ऑन. बोथ टीम्स आर इज इन रेस. 13 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 40 धावांची बॉल्स शिल्लक आहेत 24. त्याचमुळे जसं वाटलं होतं की हा सामना लवकर संपेल तसं काय होणार नाहीये. दोन्ही संघ प्रतिष्ठेची लढाई लढतायत. जिंकायचंय आणि पुढे जायचंय तोच विचार दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या मनामध्ये आहे. त्याचमुळे जोपर्यंत मैदानात आहोत जिंकण्याचाच प्रयत्न आम्ही करणार आहोत. तोच मनसुबा दोन्ही संघाच्या खेळाडूंना पाहायला मिळतोय. पण एकाबद्दल रवी 4 चेंडू घेतलेत फक्त 1 धाव. दिनू यांच्या वतीनं पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. त्याचमुळे मागचं षटक जे आहे ते LK स्टार राजकोटच्या अवतीभोवती फिरत होतं. पण यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन होईल का टीम पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बंगालचं? पहले 2 मुकाबले से देखा जाएगा तो ये बड़ा टोटल नहीं है. 53 रन का टोटल 6 ओवर के मुकाबले में बड़ा नहीं कहा जाएगा. और हालांकि शुरुआत देखिए काफी खराब शुरुआत है. 13 रन केवल स्कोर कार्ड के ऊपर है. लेकिन आगे देखा जाए 24 गेंदे और 40 रन तो 10 रन प्रति ओवर हिसाब से आपको रनों को बनाना है. तो इतना बड़ा टारगेट नहीं है ऐसा मेरा मानना है. तो देखिए आगे आने वाले 4 ओवर में LK स्टार राजकोट कैसे रोकते पायल मल्टीप्लाजा को. 7,74,640 सबस्क्रायबर 70 लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतात आणि ही संख्या सातत्याने वाढत राहील. प्रेक्षकांचं समर्थन मिळते. आम्ही सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 70 स्पोर्ट्स ये श्रृंखला खत्म होने तक 8 लाख के करीब जरूर पहुंचेगी. इम्पैक्ट प्लेयर जरूर 70 स्पोर्ट्स का यूट्यूब चैनल है जो 8 लाख सब्सक्राइबर पूरा करेगा ये श्रृंखला खत्म होने तक. जो देख रहे ऑनलाइन आपको सब्सक्राइब नहीं किया होगा तो करिए. बिल्कुल गेंद जड़ में फेंकी थी. फुल लेंथ की एक गेंद थी. क्या अजीबो गरीब शॉट खेलने के लिए चले गए थे. दो पैरों के बीचों बीच गेंद चली जा रही विकेट कीपर के दास्तानों में. फ्लाइट होती आणि त्यामुळे बॉलला टर्न सुद्धा मिळते. 2 पायांच्या मधून जागा शोधत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. रवी त्या ठिकाणी फक्तपणे स्वतःला ब्लॉक होताना त्यांनी पाहिलं आणि ती आश्चर्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर. डॉट बॉल बांध कर रखा था इस वक्त गेंदबाज ने. दिवाकर जो कि बॉलिंग मार्क पर मौजूद. शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंप के बाहर है बहुत ज्यादा बाहर. वाइड गेंद और एक अतिरिक्त रन के साथ स्कोर 14 2 विकेट के नुकसान पर. चांगली फिंगर ग्रिपिंग आहे. खूप जास्त दूर राहिले होते फलंदाज. पण जसा आपण या स्पर्धेचा नियम आहे शफल वाईड नाही आहे. ती एक रेष आहे. त्या रेषेच्या पलीकडून बॉल जर ट्रॅव्हल झाला तरच तो वाईड होईल. प्रेक्षकांचा आपण तो गैरसमज दूर करतोय पहिल्या सामन्यामध्ये जे घडलं होतं. फिर एक बार कोशिश उठाने की लेकिन नाकामयाब. क्या नपी तुली गेंदबाजी. एक्सलेंट पीस ऑफ बॉलिंग. बिल्कुल लाइन और लेंथ पावरफुल है इस खिलाड़ी के पास. दिवाकर इन कटर होता. गुडलेंदा बॉल पिच झाला. अपेक्षा होती फलंदाजाला पण त्या ठिकाणी अपेक्षा भंग झालाय. त्यांच्या रिच मध्ये बॉल येत नाही. आवाक्यात बॉल येत नाही. स्ट्रगल मैदानाच्या आत चालू आहे. चॅलेंज दिलाय रवीला. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज येते ती तुम्हाला चेंज करते. शॉट ऑफ लेंथ पीछे जाकर गेंद को स्क्वायर लेग के ऊपर खेलने की कोशिश लेकिन नीचे रहती हुई इस गेंद को लॉन्ग ऑन की तरफ खेला. 1 रन का इजाफा. एक धावेने नुकसान तितकं होणार नाहीये टीम LK स्टारचं. पण या ठिकाणी पायल मल्टीप्लाझा आसनसोल संघ इतक्याही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत नव्हता. पण आता आव्हान थोडंसं खडतर होऊन बसलेलं आहे. कारण सुरुवात जी अपेक्षित होती पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ती सुरुवात तर फलंदाजांनी मिळवून दिली नाही. त्याचमुळे मधल्या फेज मध्ये आता थोडासा त्रास फलंदाजांना होतोय. पाहूया हा त्रास जाईल का. कारण हा खेळाडू खास आहे म्हणून जिंकण्याचा चान्स आहे पायल मल्टीप्लाझाला. दिनू कांबळे एका बाजूने किल्ला लढवतोय. पाहूया त्याला यश मिळते का. क्या गेंदबाजी. 3 गेंदे अभी तक कर चुके हैं और केवल 2 रन खर्च किए दिवाकर ने. इससे पहले कि हमने देखा था रोहित शर्मा को लगातार 5 गेंदे डॉट फेंकी थी. बिंदी गेंदे फेंकी थी. आखिरी गेंद के ऊपर 2 रन जरूर आए थे. मेडन ओवर नहीं साबित हुआ था लेकिन फिर भी एक अच्छी गेंदबाजी. रनों को रोक लगाई है. कोई भी मौका नहीं किसी बल्लेबाज के लिए रन लेने के लिए. बिल्कुल पिछले अगर 12 गेंदों को देखा जाएगा तो केवल 4 रन आए हैं. हवा में जरूर गेंद लेकिन फाइन लेग काफी पीछे है किरण पवार. जब तक गेंद को उठाते
रन लेने का मौका था। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 2 विकेट के नुकसान पर। त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये खेळायचा प्रयत्न होता। दिनू मिड विकेट स्क्वेअर लेगला स्ट्रॉंग आहे आणि त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण बॉल इतक्या जास्त डिग्रीने टर्न होत आहेत, त्या टर्नचा अंदाज फलंदाजांना घेता येत नाही। आणि मी आतापर्यंत या षटकावर सुद्धा वर्चस्व पाहायला मिळते। दिवाकरचं 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 16। देखिए बहुत ही बढ़िया शॉट, कब ललकार कब प्रतिकार, उड़ता हुआ बौछार, 6 रन। शांतता भंग पावलेली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये धावांचं वादळ येतंय का पाहू। यावेळेस तरी ओळखलं होतं की लेग कटर आहे, आपल्या रिच मध्ये बॉलला घेतलं आणि मैदानाच्या कक्षेच्या बाहेर फेकून दिलं। थेट प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी षटकार येतोय आणि आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळते। पायल मल्टीप्लाझा संघाच्या पेव्हलियन बॉक्स मध्ये धावसंख्या झालेली आहे 22। रन रुक चुके थे, अब रनों को पैर मिल चुके हैं। बहुत ही बढ़िया 6 रन के साथ स्कोर कार्ड में तब्दीली। ये अच्छा शॉट था और इस शॉट की जरूरत थी। जिस तरह के पिछले 12 गेंदें खेली थी, ये देखिए 70-70 लगा तो 6 का बॉल है, यही बॉल के ऊपर ये छक्का जड़ा है। ये देखिए फिर एक बार बहुत ही अच्छा स्क्वायर कट, थोड़ा सा ऊपर जरूर था लेकिन डीप कवर पॉइंट के स्थान पर उठाया जाएगा। 2 रन का मौका यहां से और पूरा किया आसानी के साथ। LK स्टार राजकोट के खिलाफ पायल मल्टीप्लाजा आसनसोल पहुंच चुके हैं अब 24 रन की योग पर। ट्रॉफी देखिए, बहुत ही बढ़िया ट्रॉफी, धड़ाकेबाज ट्रॉफी, जो कि 50वें वर्षगांठ के शुभ अवसर पर इस श्रृंखला का आयोजन किया हुआ है। तीन षटक संपले, धावसंख्या 24 झाले। जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक आहेत 18। SML स्पोर्ट्स हाऊसची स्पर्धा टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नोएडा 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल गौर स्टेडियम नोएडा येथे। पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 12 लाख रुपये, रनरअपला मिळतील 6 लाख रुपये, थर्ड प्लेस आहे 2 लाख रुपयाचा, मॅन ऑफ द सिरीज आहे बाईक, स्टे अँड फूड बाय द ऑर्गनायझर। आणि ही स्पर्धा 70 लाईव्ह या YouTube वाहिनीवर तुम्हाला थेट प्रक्षेपित करताना पाहायला मिळेल। भिवंडी मोस्ट पॉप्युलर क्रिकेट टुर्नामेंट धर्मराजा चषक जी 26 डिसेंबर ला सुरू होईल आणि अंतिम दिवस आहे 30 डिसेंबर 2024। स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 2 लाख रुपये। ही स्पर्धा खेळली जाईल लेट रामचंद्र दादाजी पाटील आणि लेट कृष्णा कान्ना चौधरी ग्राउंड, ताडाली चौल आणि ताडाला चौकी, भिवंडी ठाणे येथे। आणि ही स्पर्धा सुद्धा 70 लाईव्ह या YouTube वाहिनीवर। रिवर्स की कोशिश और हवा में गेंद जरूर है, लेकिन ओ देखिए अंपायर की उंगली आसमान की तरफ, ये झटका है, बहुत ही बड़ा झटका है। तीसरी क्षति, तीसरा नुकसान पायल मल्टीप्लाजा आसनसोल के लिए। कॉट बिहाइंड झालेले आहे, तिसरा धक्का बसलेला आहे। फलंदाज दिनू बाद झालेत आणि आता ते टेन्शन वाढते टीम पायल मल्टीप्लाझा आसनसोल वेस्ट बेंगॉलचं, कारण जेव्हा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले, मुन्ना आणि बिलाल, ते चांगलाच खेळ करताना पाहायला मिळाले होते। अपेक्षा होती मोठ्या पार्टनरशिपची। अंपायर ने नहीं दिया अभी तक रिव्यू के लिए कॉल नहीं किया अंपायर ने। दिया है क्या? दिला। जरूर दीनू कामले अंपायर के इस डिसीजन के ऊपर खुश नहीं है। रोहित शर्मा, इससे पहले मैच में देखे रोहित शर्मा के एक ही ओवर में 28 आए थे और इस मैच में क्या कुछ बदलाव लेकर आए हैं, खुद को निखारते हुए बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा पेश किया रोहित शर्मा ने। हालांकि 3 रन केवल खर्च किए थे 1 ओवर में और 1 सफलता भी उनको मिली थी।
तो देखिए अब दूसरा ओवर के लिए वो उनको लेकर आए हैं। एक ऐसे खिलाड़ी, शेरदिल खिलाड़ी है, आज रिदम में, लय में है, अपने टीम के लिए बड़ा कुछ करने की सोच रहे रोहित शर्मा। 53 रन का लक्ष्य है। हालांकि स्कोर कार्ड के ऊपर ये छोटा दिखेगा जरूर, लेकिन मैदान के ऊपर आप LK स्टार को, राजकोट को देखिए, कितने सटीक अंदाज के साथ फील्डिंग और गेंदबाजी कर रहे हैं। रन लेने का कोई मौका ही नहीं मिल रहा है पायल मल्टीप्लाजा आसनसोल के लिए। राजू पाल्दी का पहला ओवर था जिस ओवर में 10 रन आए थे, 2 चौके, पहले 2 गेंदों के ऊपर 2 चौके आए थे, लेकिन बाद में देखिए बिल्कुल सूखा पड़ा है। ऐसा लग रहा था कि 53 रनों का लक्ष्य शायद छोटा होगा, लेकिन बाद में कितना बदलाव इस मैच के अंदर देखने को मिला। बिल्कुल रनों का सूखा पड़ा है। राजू पाल्दी का जो ओवर था, बाकी के 4 गेंदों में केवल 2 रन उन्होंने खर्च किए थे। रोहित शर्मा का ओवर था, 6 गेंदों में केवल 3 खर्च किए थे। दिवाकर का ओवर भी देखा, पहले 4 बॉल्स गेंद में केवल 2 रन उन्होंने खर्च किए थे। तो कितनी बढ़िया गेंदबाजी देखने को मिली हमें लगातार 14 गेंदों में। बाद में एक छक्का जरूर दिवाकर की गेंदबाजी के ऊपर जड़ा था रवि लिंगाला ने। तो देखिए अब रोहित शर्मा फिर एक बार बॉलिंग मार्क पर मौजूद है। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। स्कोर कार्ड के ऊपर 24, चौथा ओवर जारी है। कैच जरूर पकड़ा है, लेकिन तीसरे अंपायर की तरफ कॉल किया जा रहा है। तो देखेंगे कि गेंद कहां पर आई है, बल्ले के ऊपर है या नहीं। हमारे दर्शक देखिए, इतनी ठंड है लेकिन फिर भी पूरे तामझाम के साथ दर्शक आए हैं। पता है उनको भी, आपको देर रात तक मैचेस देखने। अब सभी, पूरे हिंदुस्तान के सभी ताकतवर खिलाड़ी आज वडौली में है, धड़ाकेबाज धमाका बिग बैश में है, तो उनको देखने का मौका कौन छोड़ेगा। क्रिकेट के लिए ये जो विभाग है वो जाना जाता है, और इसी के कारण लगभग 50 साल से ये श्रृंखला चलती आ रही है। छोटी थी जब शुरुआत हो चुकी थी, केवल एक ही मैच हुआ करता था, लेकिन बाद में इस श्रृंखला ने दिन ब दिन तरक्की की, और आज देखिए कितना बड़ा माहौल यहां पर मौजूद है। क्या टूर्नामेंट है। तीसरे अंपायर की तरफ सभी की निगाहें है, क्या कुछ डिसीजन यहां पर आता है दीनू कांबले के लिए के अगेंस्ट। ये डिसीजन अब तीसरे अंपायर की कक्ष में है, तीसरे अंपायर के कोर्ट में है। तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला। दिनू कांबळेच्या विरोधात घेतलेला निर्णय, आणि यस OUT तिसरे पंच देखील मैदानावरच्या पंचांच्या निर्णयाबरोबर आहेत। दिनू कांबळे इथे होईल बाद। ये देखिए फिर एक बार ये गेंद, पहले ही सोचा था, मन बनाया था रिवर्स खेलेंगे, और फुलर लेंथ की ये गेंद बिल्कुल लेफ्ट स्टंप के, ऑफ स्टंप के ऊपर थी गेंद, टप्पा गिरते हुए गेंद बाहर चली जा रही थी, और देखिए रिवर्स का शॉट खेलने के लिए चले गए थे, और ये लौटना पड़ेगा दिनू कांबळे को। दरअसल मागच्या सामन्यामध्ये कृष्णा ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, त्यांना 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं होतं आणि त्यांनी खूप चांगला रोल 3ऱ्या क्रमांकावर निभावला होता। पण आता कृष्णाचा क्रमांक 5 झालाय आणि कुठेतरी निर्णय बदलण्याचा भुर्दंड बसतोय का पायल मल्टीप्लाझाला। जेव्हा बिलाल बाद झाले तेव्हा कृष्णाला यायला हवं होतं। ये होता है, टीम की स्ट्रैटेजी होती है, हर मैच के लिए अलग स्ट्रैटेजी होती है। आप एक ही स्ट्रैटेजी के साथ हर एक मैच के लिए आओगे तो सामने वाले टीम को पता चलेगा आप क्या करने वाले हो। तो कप्तान ये सोचता है
आगे आने वाली टीम कौन सी, इसी के हिसाब से प्लान बदलते रहते हैं। और इसी के तहत आज कृष्णा को 5वें क्रमांक के ऊपर भेजा है। शायद आपने देखा था पहले मैच में बहुत ही अच्छा स्टार्ट मिला था बिलाल शेख और मुन्ना शेख जरी के द्वारा, लेकिन इस मैच में इतना अच्छा स्टार्ट नहीं था। मुन्ना चले गए, बिलाल 0 के ऊपर चले गए थे और इसी के कारण सोचा होगा कि आखिरी ओवर में आपको एक अच्छा बल्लेबाज चाहिए जो फॉर्म में है। और कृष्णा पवार की बल्लेबाजी देखी तो उन्होंने बहुत ही बढ़िया शॉट खेले थे इससे पहले, तो ये उनको आखिरी ओवर के लिए, शायद आखिरी 2-3 ओवर के लिए रखा गया था और वो आज अपना काम करने के लिए, अपने टीम के कप्तान का विश्वास को सही ठहराने के लिए मैदान के अंदर आए हैं। प्लॅन वर्कआउट होईल का? रोहित तयार? बहुत ही बढ़िया शॉट। जैसे ही गेंद को उछाल मिला था, खेला था ऑन द टॉस और 2 रन का इजाफा कृष्णा पवार के लिए। 2 रन के साथ स्कोर कार्ड में तब्दीली। 26 रन 3 विकेट के नुकसान पर पायल मल्टीप्लाझा आसनसोल। ऑफस्टमच्या बाहेरचं बॉलिंग पात आहे हे ओळखून सध्याला स्विच केलं आणि त्यानंतर बॉलला थर्ड मॅन झोन मध्ये खेळलं। सुरुवात थोडीशी अडखळ जरूर झाली पण 2 धावा देऊन गेलेली आहे पायल मल्टीप्लाझा या टीमला। धावसंख्या 26 झाले आणि जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज। बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 27 धावांची गरज। 16 balls and 27 runs required to win। फिर एक बार हवा में गेंद, लेकिन विकेट कीपर गेंद की लाइन तक नहीं पहुंच पाए। वहां पर क्या कुछ घटा है, यहां पर नहीं तो वहां पर, ना नुकसान ना क्षति, यहां पर चले जाएंगे कृष्णा पवार। प्रेझेन्स ऑफ माइंड जबरदस्त पाहायला मिळालं। आपण रिप्ले मध्ये पाहतोय बॅटची एज घेऊन बॉल मागे गेला, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपला तयार होता। गल्लीला पोहोचलेल्या बॉलवर त्यांनी थ्रो अचूक केला बॉलिंग एंडला आणि बॉलरचं प्रसंगावधान बघा, लगेचच त्यांनी एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करत बॉलिंग एंडला फलंदाज कृष्णाला बाद केलं धावचीच्या स्वरूपात। आणि आता प्रेक्षकांचा जल्लोष शांतय काय, मैदानाच्या मध्ये कोण येतोय? सर भावेश पवार, ग्रामीण क्रिकेटचा हिरो, व्यवसाय क्रिकेटमध्ये मागच्या वर्षी ISPL चा बेस्ट बॉलर, मैदानाच्या आतमध्ये धावांना चेस करण्यासाठी, सिच्युएशनला फेस करण्यासाठी। बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है। जब टीम मुसीबत में है तो भावेश पवार आते हैं और टीम को मुसीबत से बाहर लेकर जाते हैं। ये उनकी खासियत है और इसी के कारण दर्शकों का इतना प्यार उनको मिल रहा है। जब उनके खुद के गांव की टीम यहाँ पर आई थी, कितनी लंबी भीड़ यहाँ पर थी दर्शकों की, और आज भी है। और ये पता चला ये लोग कौन से खिलाड़ी के लिए आए हैं, ये सर भावेश पवार है। पण रोहितचं कौतुक तर होईलच, कारण रोहितचं स्पेल हे LK स्टारच्या फायद्यासाठी राहिले। त्याने आतापर्यंत या डावात 9 चेंडू हाताळलेत आणि 9 चेंडू हाताळून त्यांनी विकेट मिळवलेला आहेत, एकूण 2। त्यामुळे रोहितचा सुद्धा इम्पॅक्ट तितकाच महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये LK स्टार राजकोट संघासाठी। केवल गेंदबाजी के लिए गेंदबाजी करते उन्होंने अच्छी गेंदें फेंकी नहीं है। इससे पहले कि हमने देखा कि कृष्णा पवार को जो आउट किया था, वहां पर रोहित शर्मा की भूमिका भी बहुत ही महत्वपूर्ण थी। क्या खूब उन्होंने गेंद को स्टंप के ऊपर फेंका था। वो देखिए बहुत ही बड़ा शॉट, बहुत ही बड़ा, हवा में गेंद जरूर है और खिलाड़ी बहुत पीछे। 30 यार्ड सर्कल के दायरे के अंदर खिलाड़ी थे, उस सर के ऊपर से खेला था इस शॉट को। 4 रन के लिए सीमा रेखा के बाहर। फोर्स प्रॉपर लागला, अवे फ्रॉम द बॉडी होता तरी देखील ताकद लागली होती आणि सीमारेषेच्या बाहेर बॉल जातोय, कारण मिड ऑफला आत ठेवण्यात आलं होतं। आता मिड ऑफला मागे घेतले लॉंग ऑफला, कारण आता चौकार षटकार सहन करण्याच्या इराद्यामध्ये LK स्टार हा संघ नाहीये। धावसंख्येला जो लगाम लावला होता तो लगाम तोडला आणि चौकार खेचलाय रवी लिंगाला आणि धावसंख्या पोहोचते आता 30 वर। जिंकण्यासाठी आवश्यकता 23 ची। ये 4 रन बहुत ही अहम भूमिका निभाएंगे। वाइट गेंद एक अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे जाएगा। और अब देखिए स्कोर कार्ड के ऊपर 31 रन 3 विकेट के नुकसान पर पायल मल्टीप्लाझा आसनसोल। सीसो पाहिला नसेल तर हा सामना नक्की पहा। रिवर्स की कोशिश कर रहे थे खिलाड़ी, वहां पर कोई कनेक्शन नहीं था, लेकिन विकेट कीपर द्वारा भी गलती। 22 के तौर पर 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। 32 3 विकेट के नुकसान पर पायल मल्टीप्लाझा आसनसोल। विकेट कीपर चुकलेत पण आता स्ट्राइक रोटेट सुद्धा झालेली आहे
आणि स्ट्राईकवर आता भावेश पवार येत आहेत. बघा एक एक जे काम आहे, एक एक एफर्ट्स आहेत ते संघाच्या हितासाठी, संघाच्या प्रभावासाठी कॅल्क्युलेट केले जातात. आता ही स्ट्राईक रोटेशन कदाचित महागात पडू शकेल LK स्टार राजकोटला, पण समोर रोहितने आतापर्यंत भन्नाट परफॉर्मन्स करताना आपल्या स्पेलला सही सलामत ठेवलेला आहे. पण शेवटचा एक बॉल बाकी या चौथ्या षटकात. धावसंख्या 32, 4 गडी बाद. रोहित शर्मा अभी तक केवल 9 रन खर्च किए और 2 सफलता रोहित शर्मा के पास है. क्या बेहतरीन गेंदबाजी. भावेश का ये शॉट रिवर्स खेलने की कोशिश कर रहे थे, रन के लिए चले गए और ये आसानी के साथ पूरा भी होगा. लेग बाइट्स के तौर पर एक रन के साथ 33, 4 विकेट के नुकसान पर पायल मल्टीप्लाजा आसनसोल. ये देखिए गेंद काफी आगे गेंद गिरी थी और रिवर्स की कोशिश में बिल्कुल चूके थे, कोई बल्ले का किनारा नहीं था वहां पर और 1 रन आसानी के साथ. टाळ्या झाल्या पाहिजेत रोहितसाठी. रोहितने जबरदस्त स्पेल कंप्लीट केलेला आहे. त्यांनी 2 षटकं हाताळले, 2 षटकांमध्ये 2 विकेट्स घेताना 12 धावा खर्च केला आणि एक पॉवरफुल बॉलिंग रोहितची पाहायला मिळाली. 7,74,781 सबस्क्रायबर 7070 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आणि 7,80,000चा पल्ला काहीही करून आपल्याला धडाकेबाज चषक संपण्याच्या अगोदर पूर्ण करायचं आहे. मला असं वाटते 8 लाखचा पल्ला सुद्धा पार होईल जर इतकं चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते तर नक्कीच ते सबस्क्राइब करतील. पूरे हिंदुस्तान से टेनिस क्रिकेट को चाहने वाले दर्शक 7070 स्पोर्ट्स को लाइक कर रहे हैं, फॉलो कर रहे हैं. और देखिए इतनी बड़ी श्रृंखला आगे आने वाली 7070 स्पोर्ट्स के ऊपर, तो जरूर आपको 7070 स्पोर्ट्स को सब्सक्राइब करना है. केवल धड़ाकेबाज धमाका बिग बैश ही नहीं, तो आगे आने वाले कई टूर्नामेंट्स के लिए आपको नोटिफिकेशन आएगा और उन टूर्नामेंट्स का भी लुत्फ आप उठाएंगे 7070 स्पोर्ट्स के ऊपर. शेवटचे 12 बॉल्स आणि 12 बॉल्स मध्ये 20 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स झालेला आहे. दोन्ही संघांच्या बाजूने जिंकण्याचे समसमान चान्सेस आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत ते म्हणजेच दिवाकर, ज्यांनी 30 षटक हाताळलं होतं, इकॉनॉमिकल राहिले होते आणि पुन्हा एकदा आपली जादुई कामगिरी करण्यासाठी ते पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत भावेश पवार. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ त्यांचा खेळताना आपण पाहिलं, पण आता या व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये तोच खेळ पाहायला मिळतोय का? दिवाकर वर्सेस भावेश. दिवाकर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. इससे पहले भी दिवाकर ने जो ओवर किया था काफी बेहतरीन गेंदबाजी उस ओवर में करी थी. 11 रन खर्च किए थे दिवाकर ने. अब दिवाकर आए हैं, पहली गेंद बेहतरीन, रन नहीं मिलेंगे. दिवाकर काहीतरी करून दाखवण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचमुळे एक संधी होती भावेशला बाद करण्याची. विकेट कीपर थोडे जवळ आले आहेत आणि पाहूया आता ती नोक झोक कशा पद्धतीने पुढे सरकेल. 11 चेंडू 20 धावांची गरज. ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाइड है, लेकिन शायद चैलेंज किया जा रहा है इस डिसीजन को. अंपायर भी सतीश सर तीसरे अंपायर की तरफ आ रहे हैं. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि बॉल फिरवलाय. बघा ती ताकद आहे, ती कला आहे गोलंदाज दिवाकरची. आत फिरवतो, बाहेर वळवतो, या सर्व गोष्टी तो व्यवस्थित सांभाळतो. पण या ठिकाणी त्याला असं वाटतं की हा फेअर बॉल आहे. त्याचमुळे जर 2 रेफरल प्रत्येक संघाला आपण दिलेत तर याच क्षणाला ते वापरावे लागतील, कारण ते बाकी ठेवले तर तुमचा फायदा होणार नाही. वाइड के लिए जब डिसीजन चैलेंज होता है तो मेरे ख्याल से तीसरे अंपायर का काम बहुत ही आसान है, क्योंकि यहाँ पर बैट्समैन रीच टू द बॉल ये ऑफ है, बिल्कुल ऑफ है. तो आपको बस केवल लाइन देखनी है और गेंद की लाइन देखनी है और अपना डिसीजन बनाना है. आसान काम है तीसरे अंपायर के लिए, लेकिन फिर भी हमें डिसीजन का इंतजार है स्कोर कार्ड के ऊपर. अब तो 33 है, लेकिन आगे जाएंगे स्कोर आगे जाएगा या नहीं जाएगा ये तो तीसरे अंपायर के निर्णय के बाद पता चलेगा. हालांकि दिवाकर बॉलिंग मार्ग पर मौजूद है. हम प्रशंसा करेंगे, यानी कि सराहना करेंगे रवि लिंगाला की, क्या बहुत खेले. शुरुआत थी कि ये फेयर डिलीवरी है. अंपायर को अपना डिसीजन वापस लेना पड़ेगा.
मी म्हणालो होतो की रिव्ह्यूज सावध ठेवून तो फायदा होणार नाही. योग्य त्या वेळी तुम्हाला ते वापरावेच लागतील आणि योग्य वापर आता LK स्टार राजकोट या संघाच्या कॅप्टनच्या वतीने येतोय आणि त्यांचा रिव्ह्यू रिटेन होतोय. दरम्यान धावसंख्या थांबलेली आहे 33 वर. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 20 धावांची गरज. परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते आणि पाहूया या ठिकाणी परिस्थिती कुठल्या संघाच्या पक्षात जाते. बहुत ही वेरिएशन लेकिन बहुत ही कड़ा प्रहार. गेंद हवा में और सीमा रेखा के बाहर. ये है छक्का. 6 रन. जबरदस्त इम्पॅक्ट या ठिकाणी फलंदाज टाकतोय. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ येते भावेश पवार या नावाचं, पण दिबाकर सुद्धा या वादळाला पेलण्याची क्षमता ठेवतोय. मागच्या षटकामध्ये त्यांनी फक्त खर्च केला होता 11 धावा. या षटकाची सुरुवात 2 डॉट बॉल्सने केले. 1 षटकार जरी आलाय, 3 ऑपॉर्च्युनिटीज अजूनही LK स्टार संघाच्या या गोलंदाजाकडे आहे, दिबाकरकडे आहे. धावसंख्या झाले 39. जिंकण्यासाठी 14 ची गरज. बॉल शिल्लक 9 चेंडू 14 धावांची गरज. 9 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्या शॉट खेला है भावेश ने, बहुत ही बेहतरीन. इस शॉट की जरूरत थी वहां पर उनकी टीम के लिए. दिबाकर अब बॉलिंग मार्ग पर. हवा में गेंद, मिस टाइम शॉट और वाइडिश मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे. ये कैच है, ये सफलता है. भावेश पवार को लौटना पड़ेगा. बहुत ही बड़ा झटका, बड़ी मछली जाल में. जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा आणि तोच अप्रोच आता दिबाकरचा पाहायला मिळतोय. दिबाकर हा सहजासहजी अपमान सहन करणारा गोलंदाज नाहीये. त्याचमुळे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेश पवारचा झाला. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल आदळला आणि त्याचमुळे मिड ऑनला झेल देऊन भावेश पवार परतलेला आहे आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. सामना सुपर हिट होतोय. धावा झालेल्या आहेत 39 आणि जिंकण्यासाठी 14 ची गरज. बॉल शिल्लक 8. बहुत ही बढ़िया कैच वहां पर. इससे पहले कि दिबाकर की गेंदबाजी को देखा जाए तो वेरिएशन कूट कर भरा है उनके अंदर. कभी अंदर की तरफ लेकर आते, कभी बाहर की तरफ लेकर जाते, कभी फ्लाइट करते. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा दिबाकर द्वारा. इससे पहले की छक्का खेला था, लेकिन बाद में उन्होंने बिल्कुल भावेश पवार को चलता बनाया. क्या बहुत खूब गेंदबाजी है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत अशरफ खान म्हणजेच लाला. शेवटच्या टप्प्यावर इनिंग फिनिश करण्यासाठी, सामना फिनिश करण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं त्यांना आता इम्प्लिमेंट केलेलं आहे. 7व्या क्रमांकावर ते येतात. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. पायल मल्टीप्लाझा आसनसोल संघाचे. आणि पुन्हा एकदा ज्या गोष्टी चर्चा आपण सातत्याने करत होतो, LK स्टार संघाची बॉलिंग स्ट्रेंथ ती आता कामी येते. आखिरी 8 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 14 रनों की दरकार. 5 खिलाड़ी अभी भी शेष है. बाएं हाथ के खिलाड़ी स्ट्राइक एंड के ऊपर. अशरफ, ओहो हो, अशरफ उठाने की कोशिश, लेकिन बल्ला हाथ से छूट चुका है. वाइड गेंद है. बॅट ग्रिपिंग होत नाहीये. बॅट हातातून सटकली, पण ओरिजिनल डिसिजन आहे व्हाईट बॉल आणि चॅलेंज केलेलं आहे बॉलिंग टीमने व्हाईट बॉल साठी. कटर्स आहेत गोलंदाज दिबाकरकडे आणि त्याचमुळे योग्य त्यावेळी त्या सर्व कटर्सचा फायदा होतोय. तो व्यवस्थित त्याचा वापर करतोय. ऑफ कटर, लेग कटर या सर्व गोष्टींच्या योग्य त्या पद्धतीनं ते पर्याय तो वापरतोय. कारण या क्षणाला जेव्हा मातीची विकेट आहे, व्हाईट बॉल, 1 धाव मिळेल. रिव्ह्यू लॉस्ट बाय बॉलिंग टीम. एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते पायल मल्टीप्लाझाची 40 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 8 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना जबरदस्त रंगलेला आहे. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, यात कुठलंच दुमत नाहीये. ऑल द बेस्ट टीम पायल मल्टीप्लाझा. ऑल द बेस्ट टीम LK स्टार. मेहनत करने वाले विकास करते हैं. सफल वही होते हैं जो प्रयास करते हैं. दिबाकर की कोशिश जारी है और अशरफ भी पलटवार करने के लिए तैयार है. गेंद को स्क्वायर लेग के ऊपर खेलना चाहते थे, लेकिन शरीर के ऊपर आकर गेंद टकराती है. रन की गुंजाइश नहीं यहां पर. स्कोर 40 रन 5 विकेट के नुकसान पर.
130 किमी प्रति तास इतक्या वेगानं हा चेंडू टाकला असावा आणि त्या वेगाचं नियंत्रण फलंदाज लालाकडे नव्हतं. अजून एक डॉट बॉल ऍड होतोय धाव फलकामध्ये. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये आवश्यकता 13 धावांची. सामना निसटण्याच्या अगोदरच ते प्रयत्न करावे लागतील आणि पाहूया हा शेवटचा बॉल जो दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे कोणाच्या नावावर जातोय या 5व्या षटकाचा. उठाया गेंद को, लेकिन हवा में गेंद है, वहां पर खिलाड़ी गेंद के नीचे, किरण पवार, और ये कैच ड्रॉप. ऐसी स्थिति में ये गलतियां जायज नहीं है. या 2 धावा महागात पडतील. ही कॅच ड्रॉप महागात पडेल कारण या शेवटच्या टप्प्यावर अशा चुका अपेक्षित नसतात. दिबाकरने खूप चांगली गोलंदाजी सादर केली म्हणून प्रेक्षकांचा आदर तो कमवतोय. पण या 2 धावा हा कॅच ड्रॉप इम्पॅक्ट टाकू शकतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 42 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल 11 रन्स इक्वल टू विन. प्रेक्षकांचा जो अनुभव आहे तो तिन्ही सामन्यांचा चांगला राहिलाय कारण तिन्ही सामने शेवटच्या षटकावर पोहोचलेले आहेत. निकाल शेवटच्या षटकावर येतोय. आज किसी दर्शक को भूख नहीं लगने वाली है. 70-70 का ये लगा तो 6 का बॉल है. बहुत ही अच्छी मैन्युफैक्चरिंग टेनिस क्रिकेट के लिए जिस तरह के बॉल की जरूरत है तारिक भाई सैयद द्वारा वैसे ही बॉल का निर्माण किया जा रहा है. आणि या लाईनीची आवश्यकता सर कोणत्या संघासाठी आहे लगा तो सिक्सर. तर पायल मल्टीप्लाझासाठी ही लाईन आवश्यक आहे लगा तो सिक्सर. पण पाहूया या ठिकाणी शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय कोण तर राजू मुखिया मागच्या सामन्याचा हिरो. तब्बल 20,000 प्रेक्षक 70-70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांचं मन भरून कौतुक आणि आभार. शेवटचे 6 बॉल्स आणि आवश्यकता 11 धावांची. 6 बॉल्स अँड 11 रन्स इक्वल टू विन. 10,000 दर्शक मैदान के ऊपर है और 20,000 दर्शक YouTube के ऊपर 70-70 स्पोर्ट्स के जरिए इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. क्या मैच है और दर्शकों को का दिल लुभाने वाला मैच है. पहला मुकाबला 6 गेंदे 9 रन, दूसरा मुकाबला 6 गेंदे 9 रन, तीसरा मुकाबला 6 गेंदे 11 रन. क्या मैच है. बहुत ही बड़ा घमासान, बहुत ही काटे की टक्कर. चांगलीच बॅटल रंगते आणि आता मार्जिन ऑफ एरर दोन्ही संघांकडून 0 असायला पाहिजे. शेवटचं षटक पहिला बॉल. राजू मुखिया गेंद हवा में, खराब शॉट और विकेट कीपर गेंद के नीचे. दास्तानों में पकड़ा और एक सफलता एलके स्टार राजकोट को. टॅलेंट कुठून भरलेला आहे गोलंदाजीमध्ये राजू मुखियाच्या. स्टंप टू स्टंप अटॅक होता, बॅटची टॉपेज आणि त्यानंतर झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. हा 6वा धक्का बसतोय टीम पायल मल्टीप्लाझा आसनसोलला. प्रथमदर्शी वाटलं होतं जेव्हा पहिल्या षटकाच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते. मुन्नाने ती फ्लाइंग स्टार्ट दिली होती पण त्यानंतर जसे बिलाल बाद झाले त्यानंतर पूर्णपणे गोलंदाजांचा वर्चस्व मैदानावर पाहायला मिळाला. 7,74,890 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आता एकत्र आलेले आहेत आणि हा आकडा वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल. शेवटचे 5 बॉल्स बाकी आणि 5 बॉल्स मध्ये आवश्यकता 11 धावांची. नेक नाम बनाने के लिए सालों लगते हैं लेकिन बदनाम होने के लिए कुछ पल काफी होता है. नगरों का निर्माण करने के लिए सालों लगते हैं लेकिन विध्वंस होने के लिए कुछ घंटे काफी होते हैं. पर्वत की तरह अटल खड़ा रहना है. यदि जीतना चाहते हैं पायल मल्टीप्लाजा आसनसोल, एलके स्टार राजकोट गुजरात का बहुत ही बेहतरीन आक्रमण यहाँ पर मुखिया राजू मुखिया जिन्होंने इससे पहले के आखिरी ओवर किया था पहले मैच में और अपनी टीम को शानदार जीत दिलाई थी. वही राजू मुखिया अच्छी शुरुआत करते हुए पहली गेंद के ऊपर उन्होंने सफलता अर्जित की है और अपने टीम के को जीत की ओर अग्रसर किया है. 5 गेंदे और 11 रन. फुल लेंथ की गेंद. हो ये क्या है, ये क्या है. किनारा है, बाहरी किनारा और इसी के साथ ही और एक सफलता राजू मुखिया को. सफलता चूम रही है उनके कदम. काय गोलंदाजी सातत्यानं राजू मुखियाची पाहायला मिळते. हा खेळाडू एलके स्टारचा सिक्युरिटी कव्हर आहे.
आणि LK स्टारला सिक्युअर करण्याचं काम करतोय, सामन्यामध्ये टिकवून ठेवण्याचं काम करतोय. पहिले 2 चेंडू शेवटच्या षटकातले राजूच्या नावावर जात आहेत. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि पुढचे 4 चेंडू बाकी आहेत. आणि आता नाही तर कधी नाही हाच विचार मनात ठेवून फलंदाजाला काम करावं लागेल. आणि नवीन फलंदाज पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत सानप, 4 चेंडू 11 धावांची गरज. क्या खिलाड़ी है राजू मुखिया. अब उनका जब टीम को जरूरत होती है ना तो वो टीम के लिए भाग कर दौड़ कर चले आते हैं. उनका नंबर अब सिक्योरिटी सर्विसेज में आना चाहिए. जैसे कि पुलिस के लिए एक इमरजेंसी सर्विसेज का नंबर होता है, एम्बुलेंस के लिए होता है, फायर ब्रिगेड के लिए होता है. अब उसी तरह राजू मुखिया का नंबर भी इमरजेंसी सर्विसेज में आना चाहिए. क्या कहेंगे मनीष सर. एक्झॅक्टली. प्रत्येकाला ती अपेक्षा असते की माझा गवगवा व्हायला हवा, माझं कौतुक व्हायला हवं. पण तुमचं कर्तृत्व चांगलं असेल तर मग ती कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर आपसुक बसते. पण ती कौतुकाची थाप अनिकेतला सुद्धा मिळू शकेल जर पुढच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक आला तर. सामन्यामध्ये परत यायचं असेल तर मग तो इम्पॅक्ट मोठ्या फटक्याचा व्हायलाच हवा. पाहूया अनिकेतच्या वतीनं तो इम्पॅक्ट टाकला जातोय का. एका बाजूनं सुसाट गाडी सुटलेली आहे राजू मुखियाची. 4 चेंडू 11 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये सारखा बदल अपेक्षित आहे. शेवटचा सामना या दोघांना जर खेळायचा असेल आजच्या रात्रीतला तर हा जिंकावा लागेल. तरच तो प्रयत्न त्यांचा दिसतोय. दोन्ही संघ जरी एक संघ हरला त्याला पुन्हा एकदा संधी मिळेल पण थांबावं लागेल. आणि त्याचमुळे रिलॅक्स राहण्याच्या दृष्टिकोनातून जिंकण्याचाच प्रयत्न दोन्ही संघांचा दिसून येतोय. पण जिंकेल मात्र एकच. तो संघ कुठला. प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. राजू बॉलिंग ट्रैक पर. इससे पहले भी रन को डिफेंड किया था LK स्टार राजकोट ने और आज भी फिर एक बार इसी मैच में भी डिफेंड करने जा रहे हैं. ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ और देखिए उठाने की कोशिश, ये भी सफलता है. लगातार 3 गेंदों के ऊपर 3 सफलता. हालांकि रनआउट है अनिकेत सानप, लेकिन फिर भी राजू मुखिया की तरफ सभी की निगाहें. डिसिप्लिन राजू मुखीचे पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता. बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झाला, विकेट किपरच्या हातात आला आणि त्यानंतर समर्पण द्यावं लागलं अनिकेत सानपला. कारण लालाला स्ट्राईक हवी आहे. शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत आणि आवश्यकता 11 धावांची. 6 चेंडू आणि 11 धावांचा असा सामना होता. पण आता सामना पोहोचलाय 3 चेंडू आणि 11 धावांवर. सामना अजूनही बॅलन्स आहे असं म्हणू शकतोय. कारण अशरफकडे तो सामना संपवण्याची धमक आहे, क्षमता आहे, ताकद आहे, अनुभव आहे, दर्जा आहे, गुणवत्ता आहे. पण त्या सर्वांचं सादरीकरण आताच करावं लागेल. मागच्या 69 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीला महत्व नाहीये. पण या पुढच्या 3 चेंडूवर काय होणार आहे त्या गोष्टीला दोन्ही संघांना विशेष महत्व द्यावं लागेल. 6 ओवर में 53 रन, ये कोई खास बड़ा स्कोर नहीं था. लेकिन रोहित शर्मा की सराहना करनी पड़ेगी जिन्होंने जो स्पेल किया था. 2 ओवर फेंके थे, 12 रन केवल खर्च किए थे और 2 सफलता हासिल की थी. राजू मुखिया, ये देखिए क्या शॉट है, क्या शॉट है. गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए हवा में उड़ता हुआ ऊर्जा का संचार. छक्का. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं या जगात काहीच राहत नाहीये. सामना आपल्याकडे फिरवायचा असेल तर मग गोलंदाजाला मैदान फिरवावं लागेल आणि तोच प्रयत्न आता लालाचा पाहायला मिळतोय. इस्को लगाडाला तो लाईव्ह जिंगल आला, षटकार येतोय, सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. धावा झालेल्या आहेत 48. जिंकण्यासाठी आवश्यकता फक्त 5 धावांची. बॉल शिल्लक 2. रात का अंधेरा जितना बड़ा है जीत उतनी ही शानदार है. क्या मैच है ये देखिए. आए हुए बल्लेबाज अभी अमन मणिपाल 10वें क्रमांक के ऊपर आए हैं और पहली गेंद के ऊपर छक्का खेला है. अशरफ स्ट्राइक एंड के ऊपर. अब देखिए 1 रन के लिए चले गए. दूर से खिलाड़ी को आना पड़ेगा. दूसरे रन के लिए भी दौड़ चुके हैं. 2 रन आसानी के साथ. अशरफ जो कि 7वें क्रमांक के ऊपर आए थे, पहली गेंद के ऊपर 2 बनाए थे, फिर छक्का, फिर एक बार 2 और अपनी टीम को जीत की ओर अग्रसर कर रहे. 22,000 दर्शक अब YouTube के जरिए मैच का लुत्फ उठा रहे हैं. तो आखिरी गेंद बची है. 3 रन की दरकार जीतने के लिए पायल मल्टीप्लाजा आसनसोल के लिए. एक तो जिंकेल पायल मल्टीप्लाजा.
एकतर जिंकेल एलके स्टार राजकोट किंवा सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहू शकणार आहात. एक चेंडू आणि 3 धावांची गरज, जी अपेक्षा प्रत्येकाची असते ती अपेक्षा पूर्ण होईल का? आवाज ही नहीं, तालियां भी होनी चाहिए. जोरदार तालियां बजाइए इस मैच के लिए. इस जबरदस्त सुपर डुपर हिट मुकाबला, धडाकेबाज चषकाचा काय होणार? जबरदस्त सिक्सर. अशरफ आए टीम के लिए 3 गेंदों में मैच को तहस नहस कर दिया. अपने टीम को एक शानदार जीत दिला दी. क्या शॉट मारा है, क्या बढ़िया शॉट है. 6 रन और जीत का ये छक्का है. हा षटकार 2 दिवसांचा आराम देणारा आहे. हा षटकार शनिवारचा तिकीट देणारा आहे. हा षटकार लालाची प्रतिष्ठा उंचावणारा आहे. 2 खेचलेत आणि सामना आपल्या बाजूने. पायल मल्टीप्लाझा आसनसोल होतोय विजयी. अभिनंदन. क्या खेली है टीम एलके स्टार. पायल मल्टीप्लाजा आसनसोल पीछे रह चुके थे, पिछड़ गए थे, लेकिन फिर भी अशरफ की शानदार बल्लेबाजी के बदौलत इस टीम ने पीछे रहते हुए भी आगे आकर जीत हासिल की है. स्क्रीन के ऊपर देखिए अब अशरफ की बल्लेबाजी को. क्या शॉट खेले थे. आखिरी 3 गेंदों में 2 छक्के खेलते हुए अपने टीम को एक शानदार जीत दिला दी. अशरफ. शक्ति सिंह जाडेजा साहब यहाँ आइए. शक्ति सिंह जाडेजा साहब आर रिबड़ा के उनका जन्मदिन है और यहाँ हम शक्ति सिंह जाडेजा साहब का जन्मदिन भी यहाँ मना रहे. आइए सर, और पूरी टीम भी आई है. और धड़ा के पास ट्रॉफी में आर रिबड़ा टीम के शक्ति सिंह जाडेजा साहब लखन भैया आइए 2 मिनट के लिए.